एक लोकांनी या सगळ्या थेरपीजचा उपयोग करून घेतलेला आहे. तर मला वाटतं मी या सगळ्या माहितीत जास्ती वेळ न दवडता आपल्या मुख्य विषयाकडे वळते आणि माननीय केंद्रप्रमुख माननीय देवळेकर सरांना अशी विनंती करते की पुढची सूत्र त्यांनी हाती घ्यावीत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद भाग्यश्री. खरं तर असा प्रश्न मनात येईल की स्वतः देवळेकर सर या चर्चेमध्ये का आले. खरं तर आयुर्वेद हा ज्ञानप्रबोधिनीचा म्हणून विषय पण हरवले आहोत, पण अवलंबला आणि आयुर्वेदाचा प्रसार यासाठी त्यांनी काम केलं. कदाचित ज्ञानप्रबोधिनीच्या इतिहासातलं आयुर्वेदाबद्दलचं काम आपल्यापैकी काहींना माहिती नसेल. म्हणजे कैलास आप्पांनी आयुर्वेदामध्ये संशोधन व्हावं यासाठी खूप प्रयत्न केले आणि मग ते आयुर्वेदाचे काढे सगळे कडू असतात, लोकांना घ्यावेसे वाटत नाहीत, पण ते प्रभावी आहे आणि आपलं भारतीय शास्त्र आरोग्यशास्त्र आहे म्हणून ते आपण जोपासलं पाहिजे. मग त्याच्या काही गोळ्या करता येतील का, तर सूक्ष्म औषधी अशी काही त्याच्यातनं साबुदाण्यासारख्या गोळ्या करण्याचं संशोधन प्रबोधिनीमध्ये यापूर्वी झालेलं आहे आणि त्यामुळे ज्ञानप्रबोधिनीतला आयुर्वेदाचा वारसा हा खूप आहे. आणि खरं आज आयुर्वेद समजून घेऊयात आणि प्रबोधिनी म्हणून हा आयुर्वेद आपण अधिक अवलंबण्याचा काही विचार हा नेमका समजून घेऊन काही करता येईल का, यासाठी खरं तर मी आज स्वतः उपस्थित यामध्ये झालेलो आहे. आता ताईंनी सांगितलं त्या करोनाचं आणि त्या पॅन्डेमिकचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. आपण पाहतो आरोग्य सेवकांनी प्रचंड याच्यामध्ये काम केलंय, शासनाने, उद्योजकांनी, धनिकांनी, कोणी नाही केलं असं नाहीये, कारण अतिशय काय म्हणूयात परिणामकारी आणि सगळं जनजीवन विस्कटून टाकणारं, सगळ्याच क्षेत्रावर प्रभाव टाकलेलं आणि बिघाड त्यात निर्माण केलेला अशी ही महामारी आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचा विचार हा आपण सगळ्यांनी केलाच पाहिजे. या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर वैद्यकीय शास्त्र म्हणून सगळं जग ज्यावर अवलंबून आहे त्या अत्याधुनिक ॲलोपॅथीच्या वैद्यकीय उपचार पद्धतीचा अवलंब हा सगळीकडे केला गेला आणि पहिली आणि दुसरी लाट उसरून गेल्यानंतर काही प्रश्न या उपचार पद्धतीबद्दलचे मनात निर्माण झाले आणि मग अरे आणखीन काय पॅथी म्हणतायत असा विचार थोडंसं आपण जसं म्हणतो ना ठेच लागल्यानंतर आपण शहाणे होतो तसं समाज म्हणून सगळेच करायला लागलेत. मग 2 दिवसापूर्वीच आपण बातमी पाहिली असेल कर्नाटकमध्ये त्या एका आयुर्वेद याच्याकडे प्रचंड गर्जी आणि त्याचं याचा पण हे ठेच लागल्यानंतर कशाला समजून उमजून अभ्यास करून हे आयुर्वेद काय आहे ते समजून घेऊयात असा हा आजच्या या आपल्या सत्राचा हेतू आहे आणि त्यासाठी आपण सगळे आलात याबद्दल मला जरूर आनंद वाटतो. मी सगळ्यांचं प्रचंड संख्येने आपण आलात हे मनपूर्वक स्वागत करतो. अधिक न वेळ घालवता आज हे मांडण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी घरातलंच आहेत, कारण आपलं हे सत्र घरातलं आहे. त्यामुळे घरातलेच आपले वैद्य ही माहिती देण्याकरता मी सुरुवातीला वैद्य महेश पाटील यांचं स्वागत करतो. आपले पालकच आहेत ते, यापूर्वी क्रीडाकुलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मी त्यांचा बाकीचा सगळा परिचय सांगत नाही, तो स्लाइडमध्ये आपण तो वाचू शकता. पण तीनही वैद्यांबद्दलचं मी असं म्हणेन की तिघांनीही क्रीडाकुलमध्ये यापूर्वी काम केलेलं आहे आणि त्याहीपेक्षा मला महत्त्वाचं असं वाटतं की शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करणारे आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळे प्रयोग करणारे आणि गेले वर्षभर आपल्या पालकांना याबद्दल मदत करणारे असे तिघही वैद्य आहेत. आणि मला माहिती आहेत असे आणखीनही वैद्य आहेत, पण या सगळ्या आपल्या माजी विद्यार्थी स्नातक संघ आणि पालक संघ यातले जे काही सगळे आपले वैद्य आहेत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून हे तिघं बोलतायत हेच मी सुरुवातीला सांगेन. त्यामुळे उपचार म्हणून आपल्याही सगळ्या अन्य वैद्यांशी आपण संपर्क करायला हरकत नाही. वैद्य महेश पाटील यांचा बाकीचा परिचय पण वाचलात. मी एवढंच म्हणेन की स्वतःची औषध निर्मिती ही त्यांची खासियत आहे आणि आपण पाहिलं त्याच्यातलं MD आहे, केरळमध्ये जाऊन राहिलेले आहेत, अभ्यास केलेला आहे, तर स्वतः औषध निर्माण करतात आणि त्याचा म्हणजे आता त्यांच्या पुढच्या बोलण्यामध्ये येईलच, मी आता फार बोलत नाही, पण असे हे वैद्य महेश पाटील मी त्यांचं आपल्या या चर्चेमध्ये स्वागत करतो. दुसरे आपले वैद्य आहेत वैद्य मेधा देवळेकर. त्यांनीही क्रीडाकुलमध्ये काम केलेलं आहे, 20 वर्षाची त्यांची प्रॅक्टिस आहे. त्यांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की आयुर्वेदातलं जे पंचकर्म आहे त्या पंचकर्मानी उपचार करणं आणि पेशंट हे
दुरुस्त करणं आणि पंचकर्मासाठी असणारी सगळी तेल तुप च्यवनप्राश याची स्वतः निर्मिती त्या करतात आणि आपल्या वैद्यांसाठी वापरतात. त्यामुळे असा औषधीकरणाचा तेलतुप निर्माण करण्याचा आणि याचा त्यांचा अनुभव हा चांगला दांडगा आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचंही या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो. तिसरी आपल्या याच्यातल्या तज्ज्ञ आहेत वैद्य दीप्ती धर्माधिकारी. दीप्तीताई या आपल्या सगळ्यांच्या परिचित आहेत. गेले 12 वर्ष क्रीडाकुलमध्ये त्या काम करतायत. अनेक खेळाडूंसाठी, म्हणजे मी बाकी दोघांचं म्हटलं तसं दीप्तीताईंचं वैशिष्ट्य काय, तर खेळाडूंसाठी आयुर्वेद हा त्यांनी 12 वर्ष हा वापरलेला आहे आणि वाढीच्या गरजेनुसार, म्हणजे हायजमसाठी वेगळं लागतं तर गोळाफेकसाठी वेगळं शरीर लागतं आणि आयुर्वेद या सगळ्यासाठी काहीतरी देऊ शकतं आणि काहीतरी नाही काहीतरी भरीव कार्य देऊ शकतं आणि त्याच्यामध्ये हे पंचकर्म आणि स्वास्थ्याच्या ज्या सगळ्या उपाययोजना आहेत आणि आहार आणि औषधी या सगळ्या आहेत याचा वापर करणे यातल्या दीप्तीताई तज्ज्ञ आहेत. त्यामुळे ज्यांनी खेळाडूंना घडवलं त्या आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच चांगलं मार्गदर्शन करू शकतील. मी तिघांचंही पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मूळ चर्चेकडे वळतो. मी मगाशी जे म्हटलं की आयुर्वेदाबद्दल प्रबोधिनीला प्रेम असायचं कारण खरं तर प्रत्येक भारतवासियाला ते प्रेम असलं पाहिजे. कारण आपण प्रतिज्ञेमध्ये म्हणतो आपली संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचं मी संकल्प करीत आहे असं आपण सहज प्रतिज्ञेमध्ये म्हणतो. पण मग आयुर्वेद ही जर आमची परंपरा आहे तर आम्ही ती जोपासतो का? निदान या पॅन्डेमिकच्या ठेचेनंतर तरी आम्ही त्याचा विचार आणि कृती सुरू करूयात असं मला असं वाटतंय. पण मग ही काय बरं उज्ज्वल परंपरा आयुर्वेदाची आहे ती सुरुवातीला आपण समजून घेऊयात. मी वैद्य महेश पाटील यांना अशी विनंती करतो की ही आयुर्वेदाची जी काही आपली भव्य आणि उज्ज्वल अशी परंपरा हजारो वर्षांची आहे त्याबद्दल थोडक्यात आम्हा श्रोत्यांना आपण काही सांगावं. वैद्य महेश पाटील. धन्यवाद सर. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोविड-19 जाणून घेण्याच्या या ज्ञान प्रवासास हे व्यासपीठ आपण जे उपलब्ध करून दिले त्याबद्दल आपलं आणि ज्ञान प्रबोधिनी स्नातक संघाचे मनापासून आभार. अतिशय प्राचीन असं आपलं जे आयुर्वेद शास्त्र आहे त्याचा आजच्या जे काही कोविड म्हणजे न्यू जनरेशन आजार म्हणूयात आपण, या आजाराशी काही संबंध आहे का, काही संदर्भ आहे का, तर आपण काय करू शकतो का, आणि हे जाणून घेण्यासाठी आज जे काही श्रोतूवर्ग जमलेले आहेत त्यांचंही सर्वांचं मनापासून स्वागत. आरोग्य देवता धन्वंतरीचे स्मरण करूयात आणि आजच्या चर्चासत्राला आरंभ करूयात. खरं तर कोणतेही शास्त्र जेव्हा काळाच्या कसोटीवर उतरतं तेव्हाच ते खरं शास्त्र म्हणून ओळखलं जातं. आणि भारतीय भूमीमध्ये जन्मलेलं हे वैद्यकीय शास्त्र जवळजवळ 5 ते 6 हजार वर्षांच्या कसोटीवर 5 ते 6 हजार वर्षांच्या कसोटीवर टिकलंय आणि समृद्ध अनुभव, समृद्ध ज्ञान घेऊन आज भारतालाच नव्हे तर अखिल विश्वाला मार्गदर्शन करतं. आता प्लास्टिक सर्जरीचा प्रथम उल्लेख आणि वर्णन ज्यांनी केलंय ते सुश्रुताचार्य किंवा ज्वरापासून ते अगदी प्रमेहापर्यंत या जे काही व्याधी आहेत या व्याधींचा सविस्तर उल्लेख केलेले चरकाचार्य, हे सगळे खरं तर काय होते, हे त्यावेळेचे सायंटिस्टच होते. त्यांनी काय केलं, त्यांच्या ज्या रचना आहेत, त्यांचे जे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथांमध्ये जे काही उल्लेख आले त्यानुसारच सर्व भारतीय समाजाला आहार, विहार, आरोग्य यांचं मार्गदर्शन लाभलंय. आणि त्यांनी जे काही तेव्हा मार्गदर्शन आम्हाला करून ठेवलंय त्याचा उपयोग आजच्या आयुर्वेद तज्ज्ञांना, आयुर्वेद प्रॅक्टिशनर्सला असं म्हणूयात आपण, खरं तर आजच्या जे काही व्याधी आहेत त्यांनाही तोंड देताना नक्की होतोय. आणि असा जो काही भारतीय परंपरेचा समृद्ध भाग आहे आयुर्वेद शास्त्र, तो फक्त आता भारतात नाहीये, भारताच्याही सीमारेषा ओलांडून हा जगभरात पोहोचलाय. इंटरनॅशनल योग डे हा 2 वर्षापूर्वी जवळजवळ 150हून जास्त देशांचे नागरिक त्यात सहभागी झाले होते. यावरून आपल्याला अंदाज येतो की योग आणि आयुर्वेद हे जगभरामध्ये किती लोकप्रिय होते किंवा किती समाजमान्य होते आणि किती आदरणीय होते. पण हे आयुर्वेद जगभरात का पोहोचतोय? तिथल्या लोकांना किंवा तिथल्या विद्यार्थ्यांना, इव्हन तिथल्या डॉक्टरांना सुद्धा, आता सध्याच्या वैद्यकीय समाजामध्ये सुद्धा युरोपातल्या, विशेषतः जर्मनीतल्या, त्याही स्पेशली मी जर्मनीचा जास्त उल्लेख करेल, त्या लोकांना आज का हवंय? त्याचं कारण आहे आयुर्वेदाचे शाश्वत असे सिद्धांत, बेसिक प्रिन्सिपल्स, फंडामेंटल्स, डॉक्ट्राईन्स, की ज्याचा उपयोग हा शरीर आजारी पडल्यावर तर होतोच,
शरीर आजारी पडल्यानंतर तर आपल्याला औषधोपचार करण्यासाठी शास्त्र उपलब्ध आहेत, मेडिकल सायन्स उपलब्ध आहेत, पण आजारी पडू नये म्हणून जर कुठलं शास्त्र मार्गदर्शन करतंय आज, तर ते एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनम च. असं आतुरस्य म्हणजे व्याधीग्रस्त असलेल्या व्यक्तीला विकार प्रशमन करणं, त्याचा आजार दूर करणं, हे तर आयुर्वेदात नमूद केलेलं आहेच. त्याचं विस्तृत डिस्क्रिप्शन असं म्हणूया, हे आपल्याला पदोपदी आढळतं, अनेक ग्रंथांमध्ये आढळतं. पण स्वस्थ व्यक्ती, फिट व्यक्ती, हेल्दी व्यक्ती तर त्याचं स्वास्थ्य रक्षण करणं हे प्राईम इम्पॉर्टन्स आहे, हे जास्त महत्वाचं आहे. तेच जर तुम्ही अचीव करू शकला तर व्यक्ती, कुटुंब आणि समाज आणि देश या सर्वांचं स्वास्थ्य रक्षण हे पॉसिबल आहे. आणि हे जे काही आयुर्वेदाचं फंडामेंटल प्रयोजन म्हणूयात आपण, नियोजन म्हणूयात, हे आज जगभराने मान्य केलंय. जगाला हे लक्षात आलंय की दिस इज द फर्स्ट होलिस्टिक मेडिकल सायन्स ऑफ द वर्ल्ड. याला खरं तर आज खूप लोक, म्हणजे मी परदेशी ग्रंथांचा सुद्धा जर आपण आत्ताच्या आयुर्वेदावर बरेच ग्रंथकारांची रचना होत आहे आणि तिथे आयुर्वेदाचा उल्लेख मदर ऑफ ऑल हिलिंग्स असं करतात. खरं तर आश्चर्य वाटायला हवं, पण हे त्यांनी मान्य केलंय. पण असं का मदर ऑफ ऑल हिलिंग्स असं म्हणताना त्याच्या मागचं प्रिन्सिपल आहे की जेव्हा आयुर्वेद या शब्दाचा अर्थच आपण पुन्हा बघतो की आयुषचं ज्ञान म्हणजे आयुर्वेद, सायन्स ऑफ लाईफ आणि सायन्स फॉर लाईफ म्हणजे खरं तर आयुर्वेद. म्हणजे यूज अ प्लांट ॲज अ होल अँड ट्रीट अ मॅन ॲज अ होल, होलिस्टिक अप्रोच. केवळ शरीराचा विचार करून चालणार नाहीये इथे, केवळ शरीरातल्या एका तुकड्याचा विचार करून चालणार नाहीये, तर त्या शरीराबरोबर मनाचा, आत्म्याचा सुद्धा विचार करणं हे तेवढंच महत्वाचं आहे, निदान करतानाही आणि चिकित्सा करतानाही. आपण आता पुढे बघणारच आहोत की आयुर्वेदाचा अप्रोच आणि आत्ताच्या करंट मॉडर्न मेडिसिनचा अप्रोच हा एखादं व्याधी बघत असताना, व्याधीचं परीक्षण करत असताना कसा वेगळा असतो, कसं, हे आपण आता पुढे बघणारच आहोत. पण मुळात हे जे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे हे आता अख्ख्या जगाला कळालं. खरं तर आयुर्वेदाने जगाला एक छान संदेश दिलाय, तो म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्याचा. आणि जगाने तो रिस्पेक्ट युअर बॉडी क्लॉक, रदर रिस्पेक्ट युअर डे नाईट बॉडी क्लॉक या स्वरूपात स्वीकारलाय, अभ्यासनं सुरू केलंय. जर आपल्याला माहिती असेल तर सर जेफ्री हॉल आणि इतर 2 अजून सायंटिस्ट आहेत की ह्या तिघा सायंटिस्टना 2017चं जे नोबेल प्राइज मिळालंय, नोबेल प्राइज ऑफ इन फिजिओलॉजी अँड मेडिसिन, ते आहे बॉडी क्लॉक आणि सिरकार्डियन रिदम या विषयावर. आता हे सिरकार्डियन रिदम, बॉडी क्लॉक इज नथिंग बट दिनचर्या, ऋतुचर्या. दिनचर्येने होणारे ऍडव्हान्टेजेस ते का पालन करावं हे आम्ही संस्कृतातनं सांगतो. हेच त्यांनी त्याचं डे नाईट हे जे काही इम्पॉर्टन्स आहे, बॉडी क्लॉकचं इम्पॉर्टन्स आहे, हे सध्याच्या 21व्या शतकातल्या एव्हिडन्सेसने प्रूव्ह करून त्यावर त्यांना नोबेल प्राइज मिळतं. पण आता केवळ आता त्यांचं कौतुक करणं आणि आपलं असं केवळ उल्लेख करणं हे पुरेसं नाहीये. आता वेळ आली खरं तर पुन्हा एकदा आयुर्वेदाला आपल्या जीवन प्रणालीमध्ये, आरोग्य प्रणालीमध्ये पुन्हा एकदा समावेश आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याला त्याचा पूर्णपणे उपयोग करायचा आहे. कारण जेव्हा आपण इतरांकडून कौतुक ऐकतो की मदर ऑफ ऑल हिलिंग्स वगैरे वगैरे, आता ही परदेशी लोक आपलं कौतुक करतायत, तर त्याचं कारण पण कळायला पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा जिथे जिथे आयुर्वेदाचा उपयोग व्यक्तिगत आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी योग्य प्रकारे, व्हॉट आय एम सेइंग, योग्य प्रकारे करून घेतलाय, तिथे तिथे आयुर्वेदाने सामाजिक स्वास्थ्यात भरच घातली. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण, केरळचंच उदाहरण घेऊयात. सध्या आपण पॅन्डेमिक्स मध्ये आहोत, सध्या आपण त्या फेज मधून जातोय. आता सेकंड फेज आत्ताशी कंट्रोल मध्ये येते असं आपल्याला वाटतंय. तर केरळने जो काही कोविडशी यशस्वी लढा दिला, त्यामध्ये त्यांच्या पब्लिक हेल्थ सर्व्हिसेसचा, पब्लिक हेल्थ सिस्टीमचा खूप मोठा वाटा आहे. आपल्याला कदाचित माहिती नसेल, पण केरळमध्ये आयुर्वेदा PHCs आहेत.
म्हणजे जसं आपल्याकडे प्रायमरी हेल्थ सेंटर्स असतात तसं केरळमध्ये आयुर्वेदा PSCs असतात आणि तिथे एक्सक्लुझिव्ह आयुर्वेद OPD असते आणि तिथे गर्दी असते. हे पुढचं. काढण्यासाठी रांग असते. हे तिसरं. तर ह्या पब्लिक हेल्थ सिस्टीम मुळे, आयुर्वेदा PSC मुळे, गव्हर्नमेंट आयुर्वेद हॉस्पिटल्समुळे आणि त्यांनी दिलेल्या आयुर्वेद उपचारांमुळे, कोविड संदर्भात सांगतोय मी, तिथल्या मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा जर आपण बघितला, आपण आता हे आकडे आपण हे फक्त तौलनिक दृष्टिकोनातून बघतोय. तिथे आतापर्यंतचा जो डेथ रेट आहे किंवा जो नंबर आहे तो 6,000 आहे आणि महाराष्ट्रामध्ये 86,000 आहे. सो हा एक बेसिक एक छोटासा मी फक्त तौलनिक दृष्टिकोनातून संदर्भ देतोय, ज्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात येते की आयुर्वेदाचा सामाजिक जेव्हा आरोग्यामध्ये आपण उपयोग करू शकू तेव्हा कुठलाही लढा हा बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकतो. पण हे पुन्हा हेच की आपण बोलतोय त्यापेक्षा कृतीमध्ये आणणं हे जास्त गरजेचं. आयुर्वेदाचा पॅन्डेमिकचा उल्लेख कसा आहे, विषाणूबद्दलचं मत काय आहे, हे आपण जाणून घेणारच आहोत. प्रथम आणि दुसऱ्या लाटेने केलेले भारताचे नुकसान पुन्हा तिसऱ्या लाटेमध्ये होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येईल हेही आपण आता विचार करूया. परवा कोविडचं आगमन झालंय भारतात. काल ब्लॅक फंगस, म्युकोरमायकोसिसचं झालंय. आजचा तुम्ही पेपर उघडलात तर व्हाईट फंगस पण आलाय. आता हे अशा अनिश्चित काळामध्ये आयुर्वेदाचा संदेश पुन्हा घराघरात जाणं किंवा पुन्हा घराघरात प्रसारित होणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच खरं तर आजचं चर्चासत्र हे अतिशय महत्वाचं ठरतंय. धन्यवाद. धन्यवाद वैद्य महेश. खूपच छान. सुश्रुतापासून आपण सुरुवात केलीत आणि केरळमध्ये आता या सगळ्या आयुर्वेदाचा कसा उपयोग करून गेला इथपर्यंत आपण खूप छान सगळा प्रवास, 5,000 वर्षांचा प्रवास आपण 5 मिनिटात मांडलात. खूप छान. एक सुंदर पुढच्या चर्चासत्रासाठी आपण पार्श्वभूमी सगळी तयार केली आहे. मला याच्यातलं जरूर आपण लक्षात ठेवलं पाहिजे, नोबेल पुरस्कार सुद्धा जे मिळत आहेत ते आयुर्वेदातल्या विचाराच्या अभ्यासावर आपण कुठेतरी दखल घेऊयात. मध्ये आपल्याला बोलायला फार वेळ कमी आहे. मुळात आपण आपल्या विषयाकडे जाणार आहोत की आपला विषय आहे की आयुर्वेद या कोरोनाबद्दल काय म्हणताय. पण एकदम करोनामध्ये शिरण्यापूर्वी एकूणच सगळ्या व्याधींबद्दल, जे रोग सगळे आहेत आणि त्याच्यावरच्या उपचार पद्धतीबद्दल आयुर्वेद काय म्हणतंय आपण समजून घेऊयात. मी वैद्य मेधा देवळेकरांना विनंती करतो की आपण याच्याबद्दल आम्हाशी संवाद साधावा. जसं की आता वैद्य महेश पाटील सरांनी सांगितलं की आयुर्वेदात 5,000 वर्षांपूर्वीच्या ग्रंथांमध्ये काही बेसिक प्रिन्सिपल्स, काही डॉक्ट्राईन्स लिहून ठेवलेत आणि त्याचा संदर्भ घेऊन आत्ताचे परिस्थिती बदललेली असेल, आपलं राहणीमान बदललेलं असेल, पण त्या संदर्भांचा उपयोग होऊन आत्ताच्या आजारांना आपल्याला नामकरण करता येतंय, आत्ताच्या आजारांवर चिकित्सा शोधता येते. त्याच्याच विचारावर आता आयुर्वेदामध्ये रोगांचा कारण किंवा रोग कशामुळे होतात या संदर्भात काही सूत्र दिलंय का त्याचं आपण बघूया. तर आयुर्वेद असं म्हणतं की कालबुद्धी इंद्रियार्थानाम संयोगो मिथ्या न च अति हे रोगाचं कारण आहे. याचा अर्थ काय? तर काल याला आपण एक्सटर्नल फॅक्टर्स या स्वरूपात घेऊया, काळाचे परिणाम जे काय आपल्या शरीरावर होतात. आणि दुसरं माणसाच्या वागण्याचे परिणाम, याला आपण इंटरनल फॅक्टर्स म्हणूया. या दोन्ही गोष्टींमुळे रोग होतात. बुद्धी इंद्रियार्थानाम योगो मिथ्या न च अति म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, मन आहे, ह्या ज्या इंद्रियांचा त्यांच्या विषयाशी होणारा जो संयोग आहे तो कमी स्वरूपात, जास्त स्वरूपात किंवा चुकीच्या स्वरूपात होणं, त्याच्यामुळे आजार निर्माण. एक उदाहरण घ्यायचं झालं तर मग आपण जीभ, रसना हे इंद्रिय घेऊया. जिभेने पोटाचा विचार न करता जिभेचे चोचले म्हणून अतिप्रमाणात खात राहणं हा त्याचा अतिसंयोग असं आपण म्हणता येईल. अजिबात न खाणं, भरपूर उपवास करणं, कमी खाणं हा त्याचा हीन योग झाला. आणि जे योग्य आहे ते सोडून जंक फूड खात राहणं, फास्ट फूड खाणं हा त्याचा मिथ्या योग झाला. तर अशा प्रकारे सगळ्याच इंद्रियांच्या बाबतीत विचार करता येईल. आणि थोडक्यात दुसरा एक आणखी त्याला लागून जो श्लोक त्यांनी सांगितला आहे ग्रंथामध्ये की धी धृती स्मृती विभ्रष्ट यत् पुरते कर्म अशुभम प्रज्ञापराधम तम विद्यात सर्व दोष प्रकोपण. म्हणजे माझी प्रकृती, माझं वय, माझी पचनशक्ती, मी राहते तो देश,
मी आता कुठल्या काळात आहे, पावसाळ्यात हिवाळ्यात आहे काय, या सगळ्यांचा सारासार विचार न करता किंवा मला काय मानवतंय काय नाही याचा पूर्वानुभव जो मी घेतला आहे तो लक्षात न घेता मी जे चुकीचे वागते त्याला प्रज्ञापराध म्हणायचं. आणि हाच प्रज्ञापराध सगळ्या आजारांचं मूळ कारण आहे. आता आपण बघितलं तर आपल्या आधीच्या पिढीमध्ये आपल्या आजी आजोबांचं जर जीवनशैली आपण बघितलं तर ह्या सगळ्या नियमांना अनुसरून होती आणि तेच त्यांच्या दीर्घायुष्याचं म्हणा किंवा निरामय आयुष्याचं गमक होतं. आणि याच्या विरोधात आपली पिढी ही आत्ताला ग्लोबलायझेशनच्या वाऱ्याखाली किंवा वेस्टर्नायझेशनच्या ट्रेंडमध्ये हे सगळे नियम धाब्यावर बसवले. 12 महिने स्विगीवरून पिझ्झा सारख्या गोष्टी आपल्याला सहज ऍटरीच आहेत म्हणून मी माझ्या पचनशक्तीचा विचार न करता मी जागरण केले किंवा मी पावसाळा आहे हिवाळा आहे असा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मी 12 महिन्यात केव्हाही पिझ्झा मागवू शकते खाऊ शकते. आणि मग अशा अनेक गोष्टींचा लाईफस्टाईल मधला बिघाड करत मी ज्या चुकीच्या गोष्टी करते त्याच्यामुळे डायबेटीज, थायरॉइड, पीसीओडी असे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होतात त्याचं कारण परत आपण प्रज्ञापराध असंच म्हणतो. या सगळ्यामुळे होतं काय शरीरात तर शरीरातले जे दैनंदिन व्यवहार आहेत ते वात, पित्त आणि कफ हे 3 दोष हे सांभाळत असतात. त्यांच्यामध्ये बिघाड होतो आणि ते सगळ्या शरीरभर पसरतात. मी त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मुंग्यांची एक रांग आहे आणि त्याला आपण मध्येच बोट घातली तर त्या मुंग्या जशा इतस्तः पसरतात, गोंधळतात आणि वाटलं तर मग पुढे चावतात. त्याच पद्धतीने ह्या बिघडलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे माझ्या शरीरात सुरळीतपणे काम करणारे हे दोष ते बिघडतात, पूर्ण शरीरभर गोंधळलेल्या स्थितीत फिरतात आणि मग माझं शरीर ज्याच्याने घडलंय, ज्याच्याने धारण झालंय असे जे शरीरातले सप्तधातू म्हणून जे सांगितले आहे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि जे शरीराचे मल या सगळ्या घटकांनाही ते बिघडवतात आणि आजार निर्माण करतात. आणि मग हे ओळखून त्यानुसार त्या दोषांचं साम्य निर्माण करणं किंवा त्या पुढच्या बिघडलेल्या धातूंना दुरुस्त करणं आणि मग त्याची ताकद पूर्ववत मिळणं अशा प्रकारची चिकित्सा ही केली जाते. तर अशा प्रकारे आयुर्वेदात या सगळ्या रोगांचा मूळ कारण जे आहे ते प्रज्ञापराध आणि चुकीच्या गोष्टी करणे याच्यात सांगितलेलं आहे. वा, धन्यवाद मेधाताई. आता आपण खरं तर तुम्ही आयुर्वेदाच्या औषधाप्रमाणे कडूच सांगितलं. सगळाच आहार विहार हा संयत पाहिजे, पण ठीक आहे त्या दिशेने काहीतरी करायला पाहिजे असं नक्की आपण सुचवलं. पण आता थेट करोनाकडे आपण जाऊयात. आत्ताचा हा पॅन्डेमिक म्हणजे आयुर्वेदाच्या भाषेत समजा महामारी, याचे पूर्वी काही उल्लेख आलेत का आणि या महामारीबद्दल आयुर्वेदात काही उल्लेख येतात का आणि त्याबद्दल काही म्हटलंय का, याचा काही आपण जर काही भर घातली तर चांगलं होईल. या पॅन्डेमिक्सच्या बद्दलही उल्लेख आयुर्वेदात आहे. जनपदोध्वंस व्याधी अशा अध्यायाच्या अंतर्गत या सगळ्यांचं वर्णन केलं आहे. आता आधी ज्याप्रमाणे मी म्हटलं तसं माझं वय, प्रकृती, खाणं पिणं, ही स्त्री आहे का पुरुष आहे, या सगळे जरी गोष्टी भिन्न असल्या तरी काही गोष्टी सगळ्यांना समान प्रमाणात आहेत. त्यातलं त्या कोणत्या गोष्टी आहेत तर वायू, देश, जल आणि काम या सगळ्या गोष्टी या समान प्रमाणात सगळ्या जनपदाला म्हणजे सगळ्या माणसांना, मॉबला, मासला अफेक्ट करतात. त्याच गोष्टींमध्ये जर बिघाड झाला, वायूची दृष्टी झाली, जलाची दृष्टी झाली, देशाची काही दृष्टी झाली, काळात काही बिघाड झाला तर त्याच्या प्रभावाखाली येणारा पूर्ण जनसमुदाय हा एकाच वेळी एकाच प्रकारची लक्षणं असलेल्या आजारांनी ग्रस्त होतो आणि या आजारांना, अशा प्रकारच्या आजारांना जनपदोध्वंसचे आजार असे म्हटलंय, ज्याला आपण आत्ताच्या काळात पॅन्डेमिक असं म्हणतो. आत्ताच्या काळातला हा पॅन्डेमिक, त्याचा कर्ता, त्याचा विलन कोण असं म्हटलं तर आता सगळ्यांना तो परिचित झालाय, कोविड-19, जो एअरबॉर्न डिझीज आहे असं आपल्याला कळलं. तर हा जो विषाणू, तर अशा प्रकारच्या विषाणूंचा उल्लेख आयुर्वेदात आहे का? 5000 वर्षापूर्वी जो आयुर्वेद होता त्याला 2019च्या विषाणूबद्दल काही माहिती होती का? त्यामध्ये काही सांगून ठेवलंय का? तर आयुर्वेदात अशाच प्रकारे त्रास देणाऱ्या, उपद्रव करणाऱ्या किंवा कुरापती करणाऱ्या पण सामान्य डोळ्यांना न दिसणाऱ्या अशा ज्या जंतूंना किंवा आपल्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सना आयुर्वेदामध्ये कृमी, भूत, पिशाच, राक्षस
अशा अगदी सार्थ नावांनी संबोधले. अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्स बद्दल म्हणजे हा शब्द अगदी आपल्याला परिचित, आपल्याला ओळखीचा वाटतो बुद्धिशाची याच्यापेक्षा. अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्स बद्दल आयुर्वेदात नक्की ज्ञान होतं आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा याचंही ज्ञान नक्कीच होतं. म्हणूनच घरोघरी त्या सगळ्या हवेतल्या जंतूंना प्रतिबंध करायचा म्हणून संध्याकाळी रोज शुभम करोती म्हणताना धूप लावला जायचा. किंवा बाळंतिणीच्या खोलीमध्ये अगदी त्याच्या मागच्या पिढीपर्यंत प्रसूती पश्चातच्या बाळंतिणीला किंवा नवजात शिशुला जे नाजूक असतात त्यांना या हवेतल्या सूक्ष्म जंतूंपासून संरक्षण देण्यासाठी धुरी केली जायची. आता या धुरीमध्ये सुद्धा काय प्रकारची औषधं वापरली जायची किंवा जातात तर आपल्याच घरात अवतीभोवती सापडणारी हळद, वेखंड, निंब, हिंग, मोहरी, राळ अशा या गोष्टी यांना आयुर्वेदात कृमिघ्न, रक्षोघ्न असं औषध असं म्हटलंय. आणि आत्ताच्या काळानुसार हीच अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल किंवा अँटी फंगल अशा स्वरूपाने ओळखली जातात जी आपल्याला परिचित आहे. आता या सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे जे घडणारे आजार आहेत, पॅन्डेमिक करणारे आजार आहेत, ते पटापट संसर्ग करून पूर्ण देश, पूर्ण जग आज ज्यांनी व्यापलेलं आहे. तर असं संसर्ग करणाऱ्या आजारांचा उल्लेख आयुर्वेदात होता का तर तोही होता. आयुर्वेदाने असं सांगितलंय की प्रसंगात गात्र संस्पर्शात, निश्वासात सहभोजना, सहशय्यासनाच्यापी वस्त्रमाल्यानुलेपनात त्याच्यामुळे काही आजार होतात. आता म्हणजे काय तर प्रसंगात म्हणजे गर्दी केल्याने, गात्र संस्पर्शात म्हणजे स्पर्शाद्वारे, श्वासोच्छ्वासावाटे, एकत्र भोजन करणे, एकत्र झोपणे, एकमेकांचे कपडे, टॉवेल्स, नॅपकिन वापरणे, एकमेकांचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरणे अशामुळे काही आजार हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जनपदापर्यंत संक्रमित होतात. आणि त्या आजारांमधल्या लिस्टमध्ये ज्वर हा एक आजार म्हणजे आताला जो काही ज्वराचा एक प्रकार, तापाचा एक प्रकार होतो असा उल्लेख आहे. तर आत्ताच्या या सगळ्या गोष्टी टाळायच्या झाल्या तर त्याच्यावरचा उपाय आयुर्वेदाने त्याची ताकद, त्या धातूंची ताकद वाढवण्यासाठी किंवा आपली इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी काही रसायन औषधं घेणं, या सगळ्या काळात आपलं मनोबल चांगलं ठेवण्यासाठी उपासना करणं, सद्ग्रंथांचं वाचन करणं याचा सुद्धा भान आयुर्वेदात आहे. आणि त्यामुळे आत्ताच्या ज्या सायकोलॉजिकल काउन्सिलरची डिमांड जी वाढायला लागली तर त्याचं सुद्धा भान आयुर्वेदात ठेवलं. अशा प्रकारे पॅन्डेमिक्सचं वर्णन खूप विस्तृतपणे आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. वा, धन्यवाद मेधाताई. खरंच विचार करायला लावणारं म्हणजे आपल्याकडे सगळं मांडून ठेवलंय आणि ते केवळ महामारी नाही तर नित्य आपल्या आचार विचारातच आयुर्वेद कसा असला पाहिजे याचं महत्व आपण नेमकं सांगितलं. पण आता माझ्या मनात प्रश्न पडला की हे सगळं एवढं इतकं महत्वाचं आहे आणि आता आपण खरं तर सगळे शासनावर अवलंबून किंवा सुशासित असे आपण देशाचे, राज्याचे घटक आहोत. शासन याच्याबद्दल काय म्हणतंय? म्हणजे खरं तर मला आजचं वर्तमानपत्र वाचताना खूप मनात प्रश्न निर्माण झाला. वेगळा विषय पण मी संदर्भ म्हणून देतो. आजचं एक टायटल वाचलं, रामदेव एम्सचे डॉक्टर म्हणतात की रामदेव बाबांवर बंदी घातली पाहिजे, त्यांच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे. हे काय नेमकं आहे? काय बरं शासनाच्या बद्दल म्हणतंय? इतकं जर आपलं भारतीय शास्त्र आहे तर त्याला प्रोत्साहन द्यायचा काही विचार करतंय की नाही करतंय? कुठलं मंत्रालय आहे की नाही आहे? दीप्तीताई, तुम्ही याच्यावर काही प्रकाश टाकू शकाल का? नक्कीच. एकूणच आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये असं झालं की राजाश्रय हा आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये खूप कमी अनुभवायला मिळाला. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेला अगदी व्यवस्थित प्रयत्न करून आयुर्वेद नामशेष हा केला गेला आणि त्याचाच फिल्ट्रेशन जे होतं ते त्याच पद्धतीने पुढे कैक वर्षांपर्यंत चालू राहिलं. जे लोक योग्य आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत होते त्यांच्यामुळे, आपल्या परंपरेमध्ये असलेल्या ज्ञानामुळे, आपल्या इतर प्रथांमुळे हा आयुर्वेद माणसांमध्ये रुजलेला होता आणि राजाश्रय नसला तरी लोकाश्रयाच्या आधारावरती आयुर्वेदाचा प्रवास हा सातत्याने चालू होता.
हा प्रवास असाच चालू असताना साधारणतः 2014 मध्ये भारत सरकारच्या अंडर आयुष मंत्रालय हे स्थापन झालं. आयुष मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतर 2019 मध्ये कोविडचा उल्लेख हा आलेला आहे आणि आपण सगळेजण बघतोय की 2014 मध्ये आयुष मंत्रालय स्थापन झाले, 2019 मध्ये कोविडच्या व्याधीने सगळीकडे हाहाकार माजवलाय आणि आतापर्यंतच्या आपल्या झालेल्या चर्चेतून हे आपण समजून घेतलं की आयुर्वेदामध्ये खूप काही आहे, खूप काही करण्यासारखं आहे. अगदी पॅन्डेमिक डिसिजेस काय आहेत, साथीचे आजार काय आहेत यांचं सुद्धा वर्णन आहे. आणि असं सगळं असताना, इतकं आपलं चांगलं प्रगत शास्त्र असताना सुद्धा कोविडशी लढण्यासाठी आयुर्वेदाने सुरुवातीपासून प्रयत्न का नाही केले किंवा सुरुवातीपासून या सगळ्या याच्यामध्ये आयुर्वेदाचा रोल का नव्हता? तर या बाबतीमध्ये असं झालं की ज्या पद्धतीने ही साथ आली, ज्या पद्धतीने ही जागतिक महामारी आली आणि ती सगळीकडे पसरत गेली, त्यावेळेला पॅन्डेमिक लॉ हा सगळीकडे डिक्लेअर झाला आणि या पॅन्डेमिक लॉच्या अंतर्गत असं होतं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि ICMR या दोन संस्थांच्या गाईडलाईन्स नुसार सर्व औषधोपचार करणं हे बंधनकारक होतं. आणि याच्यामुळे काही फिवर क्लिनिक सुरू झाले आणि याचाच एक परिणाम म्हणून असंही झालं की जनरल प्रॅक्टिशनर्सनी सर्दी ताप खोकल्याचे पेशंट्स सुरुवातीच्या काळामध्ये तपासण्यावरती बंदी घालण्यात आली. अशा वेळेला काय करता येईल असा विचार करून आयुष मंत्रालयाने मुळातच इम्युनिटी वाढवा आणि आपल्या स्वतःला या रोगापासून लांब ठेवा अशा पद्धतीने इम्युनिटी बुस्टरचे उपाय हे सुरुवातीच्या काळामध्ये सांगितले. ज्याच्यामध्ये गरम पाण्याचं सेवन असेल, रोज योगासनांचा सराव असेल, प्राणायामाचा सराव असेल, हळद असेल, धने असतील, सुंठ असेल, दालचिनी असेल, यासारख्या काही गोष्टींचं केलेलं डिकॉशन किंवा त्यांचा काढा किंवा ह्या गोष्टींचा सातत्याने उपयोग हा करत राहा आणि स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवा. आणि ही प्रतिकार शक्ती वाढली तर आपण नक्की आजारापासून स्वतःचं संरक्षण करू शकू. असे फक्त इम्युनिटी बूस्ट करण्याचे अनेक उपाय ह्या काळामध्ये आयुष मंत्रालयाच्या मार्फत हे सगळ्यांना दिले गेले. याच्या पुढच्या काळामध्ये की ज्या वेळेला केवळ बूस्ट इम्युनिटीने हे प्रकरण थांबणारं नाहीये, हे थोपवणारं नाहीये, हे जेव्हा लक्षात येत होतं त्यावेळेला अनेक आयुर्वेद वैद्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले. अनेक वैद्यांच्या संशोधनातून काही डेटा हा तयार झाला. खूप वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं ही ह्या संदर्भामध्ये केली गेली. केवळ कोविड हा विषय घेऊन आयुर्वेदाचा गाभा ठेवून केलेल्या संशोधनांची संख्याच 104 होती, ज्याच्यामध्ये काही क्लिनिकल स्टडीज होत्या ज्या 85 सारख्या मोठ्या संख्येमध्ये होत्या, काही प्री क्लिनिकल स्टडी होत्याच, काही प्रोफायलॅक्टिक स्टडीज म्हणजे मुळातच आजार होऊ नये म्हणून आम्ही नक्की काय करू शकतो यासारख्या होत्या, काही ट्रीटमेंट स्टडी होत्या, काही ऑब्झर्वेशनल स्टडीज होत्या. असा एकूण सगळा संशोधनाचा प्रचंड मोठा आधार आयुर्वेदिक वैद्यांनी ह्या मंत्रालयासोबत केला आणि ह्यानंतर साधारणतः एप्रिल 2021 मध्ये पहिल्यांदाच आयुष मंत्रालयाकडून होम आयसोलेशनच्या गाईडलाईन्स ह्या डिक्लेअर केल्या गेल्या. त्याच्यामध्ये आजार माइल्ड स्वरूपामध्ये असताना नक्की काय करा, मॉडरेट स्वरूपामध्ये असताना काय करा आणि सिव्हिअर स्वरूपामध्ये ज्या वेळेला जाईल त्यावेळेला काय करा, कुठल्या औषधांचा कधी कसा वापर करा, कुठल्या लक्षणांमध्ये कुठली औषधं वापरा, ह्या सगळ्या औषधांच्या गाईडलाईन्स ह्या प्रदीर्घ संशोधनानंतर आलेल्या निष्कर्षाच्या आधारित ह्या नक्की मांडल्या गेल्या. काय पद्धतीने हा निष्कर्ष काढला गेला किंवा काय पद्धतीने हा अभ्यास झाला याचं जर का आपण आत्ताच्या स्लाइडमध्ये बघायला गेलो तर प्रोफायलॅक्टिक स्टडीज म्हणजे मुळातच जे आयुर्वेदाचं मूळ सूत्र आहे की माणूस आजारी पडू नये म्हणून आपला आयुर्वेद जास्त काम करतो आणि ह्याच्यासाठी नक्की काय करता येईल तर जर आपल्याला आजारपणांपासून दूर राहायचं असेल तर अश्वगंधा असेल, गुळवेल असेल, सुदर्शन घनवटी असेल, च्यवनप्राश असेल, ह्यासारख्या औषधांचा वापर आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार करा जेणेकरून ह्या आजारापासून आपण लांब राहूयात. याच्याच जोडीला नस्यासारखी खूप मोठी आणि महत्वाची ट्रीटमेंट आहे. नाकामध्ये साधे औषधी तेलाचे औषधी तुपाचे 2 थेंब सोडणं इतकी साधी सोपी गोष्ट ही सातत्याने जरी केली, याच्यात जोडीला धूपनाचा जरी आपण उपयोग केला तरी सुद्धा खूप चांगले रिझल्ट्स मिळतील असं नक्कीच निष्कर्षातून संशोधनातून आलेल्या निष्कर्षातून आपल्याला दिसून येतं. याच्यात जोडीला एवढं सगळं करूनही जर आजार झाला तर नक्की काय करा तर याच्यासाठी सुद्धा अनेक औषधं खूप समर्थ भूमिका सध्या निभवताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये मग आयुष 64 हे सगळ्यांना माहिती झालेलं औषध असेल, सुदर्शन घन असेल, संशमनी वटी असेल, च्यवनप्राशासारखं औषध असेल, ज्येष्ठमध, तुळशी, गुळवेल, आवळा यासारखे अनेक कॉम्बिनेशन्स सध्या अनेक वेगवेगळ्या लक्षणांमध्ये समर्थ भूमिका या आजारांविरुद्ध लढताना दाखवत आहेत. हे मात्र नक्की आपल्याला सध्या व्यवहारात दिसणारे चित्र आहे.
वा, दीप्तीताई, आपल्या या आयुर्वेदाला राजाश्रय मिळतोय आणि नुसता राजाश्रय नाही तर अभ्यासपूर्ण वाटचाल चालू आहे, हे ऐकून खूप छान वाटलं. पण आपला श्रोतृवर्ग आणि समाज एकूणच आता साक्षर होत चाललाय. म्हणजे खरं तर पूर्वी नेट साक्षर होता आणि आता व्हॉट्सअप साक्षर आहे. त्यामुळे त्याच्यावरती जास्त सगळे जी माहिती येते ती ॲलोपॅथी आणि याबद्दलच येते. तर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट एखाद्या म्हणजे विशेषतः करोना आणि अशा काळामध्ये आणि आयुर्वेदाची ट्रीटमेंट याच्यामध्ये नेमका काय विचार आहे, असा थोडासा तौलनिक अभ्यास असला पाहिजे अशी मनात शंका येते. वैद्य महेश, याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? दोन्हीची जरा तुलनात्मक आम्हाला हे सांगा ना, म्हणजे मग ते अधिक पटेल असं वाटतंय. वैद्य महेश. बरोबर. आता मेधाताईंनी आपल्याला खरं तर छान समजून सांगितलं की मुळात आयुर्वेदाला पॅन्डेमिक ही संकल्पना नवीन नाहीये, व्हायरस ही संकल्पना देखील नवीन नाहीये. इव्हन आयसोलेशन, क्वारंटाईन, ह्या हायजीन ही कन्सेप्ट रादर आयुर्वेदाने खूप डिस्क्रिप्टिव्ह मांडणी केलेली आहे. ओके, आज त्याच्याकडे पुन्हा एकदा नवीन चष्म्याने बघण्याची आपल्याला गरज आहे. त्याचे कारण आजचं पॅन्डेमिक, आणि पॅन्डेमिक मधून खरं तर हे पहिल्या जी काही वेव होती त्यानंतर जर आपण भेटलो असतो तर आपण स्वतःला खूप हे केलं असतं की आपण खूप छान काम केलं असतं, एकमेकाचं कौतुक केलं असतं. पण आजची परिस्थिती बघता पुन्हा एकदा आयुर्वेदाचं इम्पॉर्टन्स हे अधोरेखित होत आहे. पण ते करत असताना दोघातलं डिफरन्स बघणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मुळातला जो सैद्धांतिक जो डिफरन्स आहे तो आपल्याला माहीत होणं हे फार गरजेचं आहे. बेसिकली जेव्हा आपण विचार करतो की ॲलोपॅथीची आत्ताची जी काही थॉट प्रोसेस आहे कोविड-19शी रिलेटेड, ही सगळी आणि सगळी या कोविड व्हायरस भोवती फिरते. पूर्ण त्यांच्या स्ट्रॅटेजीज असू देत किंवा मेडिकल आता इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्यांचा विचार करताना, औषधांचा विचार करताना प्रत्येक वेळेला केवळ आणि केवळ ते विषाणूचा विचार केला जातो. आयुर्वेदामध्ये मात्र ह्या पद्धतीचा विचार नाही केला जात. कोणत्याही व्याधीचा विचार करताना आपण समजा एखाद्या असं म्हणूया की ॲलोपॅथी डॉक्टरांकडे गेलो तर ते अँटीबायोटिक, अँटी व्हायरल, अँटी फंगल अशा पद्धतीने नियोजन करतील. मग त्याच्याबरोबर अजून काही सपोर्टिव्ह इतर मेडिसिन्स असतात गरजेनुसार, ती दिली जातात. म्हणजे इथे फोकस काय झाला? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. इथे फोकस काय झाला? तो जीवाणू किंवा तो विषाणू. याला आपण म्हणूयात की जर्म्स फोकस असं त्यांचा असा मॉडर्न मेडिसिनचा अप्रोच असतो. आयुर्वेदामध्ये मात्र होस्ट स्पेसिफिक किंवा होस्ट हा फोकस असतो. होस्ट म्हणजे कोण? होस्ट म्हणजे तुम्ही, आम्ही, सामान्य रुग्ण, सामान्य व्यक्ती. ज्या व्यक्तीला तो आजार झालाय, ज्या व्यक्तीमध्ये ते ऑर्गॅनिझम, ते विषाणू, तो जीवाणू हा आता आहे, ती व्यक्ती म्हणजे होस्ट. आणि त्या व्यक्तीचा विचार, त्या होस्टचा विचार हा प्राधान्याने आयुर्वेदामध्ये केला जातो. एक साधा आपण जरा उदाहरण बघूयात बरं का, की एका आता अशा गेल्या वर्षी पहिल्या लाटेमध्ये बऱ्याचशा कुटुंबांमध्ये एखादा व्यक्ती आजारी असायचा. या लाटेमध्ये आपण बघितलं की एकाच घरामध्ये 4-4 लोक कोविड पॉझिटिव्ह असायचे. तर असं बघूयात की एका घरात 4 पेशंट आहेत, 4ही कोविड पॉझिटिव्ह आहेत. सुरुवातीला सगळ्यांना सारखीच अँटीव्हायरल ट्रीटमेंट दिली, पण तरी सुद्धा त्या चौघांचा आउटकम वेगळं आहे. पहिला काय होतो? एक जण असतो तो असिम्प्टमॅटिक असतो, त्याला काही लक्षणं नसतात, कोविड पॉझिटिव्ह असतो पण असिम्प्टमॅटिक असतो. दुसरा पेशंट जो असतो तो त्याला थोडेसे सिम्पटम्स असतात, तो होम आयसोलेशन स्वीकारतो, होम आयसोलेशनची त्याला गाईडलाईन दिली जाते, तो होम आयसोलेशनने तो पूर्णपणे बराही होतो. तिसऱ्याला हॉस्पिटलायझेशनची गरज लागते, मात्र त्याला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याची काही गरज लागत नाही आणि तो त्या औषधांनी बरा होतो. चौथा व्यक्ती मात्र हॉस्पिटलायझेशन, O2, व्हेंटिलेटर या सगळ्या गोष्टीतून, ह्या सगळ्या प्रवासातून पुन्हा अनंताच्या प्रवासालाही निघून जातो. म्हणजे काय होतं की एकच फॅमिली, एकच वेळ, सर्वांना आजूबाजूची परिस्थिती सारखी असताना सुद्धा, आणि सर्वांची सुरुवातीची ट्रीटमेंट ही सारखीच होती, कारण ती सगळी ट्रीटमेंट ही कोविड-19ला धरून होती. परंतु त्यांच्या ट्रीटमेंटचा जो आउटकम आहे तो मात्र वेगळा होता. असं का झालं?
त्याचं कारण असं की ह्या चौघांना अँटीव्हायरल ट्रीटमेंट देऊन सुद्धा या चौघांच्या प्रकृतीचा विचार केला गेला नाही, त्यांच्या बलाचा विचार केला गेला नाही, त्यांच्या मनोबलाचा सुद्धा विचार केला गेला नाही. इथली ट्रीटमेंट ही युनिक होती, स्टँडर्ड होती. तो स्टँडर्ड प्रोटोकॉल जो होता तो ह्या व्हायरसला धरून केला गेला होता, ना की त्या चौघांना. आणि ही उदाहरणं आपण घराघरात बघितली आहेत आता, की पॉझिटिव्ह असून सुद्धा प्रत्येकावर होणारा इम्पॅक्ट हा वेगवेगळा आहे. प्रत्येकावर होणारा जो काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ही पण वेगवेगळी आहेत. मग पुन्हा तिथे उल्लेख करावा लागतो हो त्या व्यक्तीच्या इम्युनिटीचा आणि बलाचा. हा विचार आयुर्वेदात आहे. पुन्हा एकदा आपण पुढचं प्रिव्हेन्शन आस्पेक्ट बघूया. उदाहरणार्थ कोविडच्याच कुठल्याही पॅन्डेमिक्स मध्ये जेव्हा आपण एक 3 गोष्टी या महत्वाच्या असतात. एन्व्हायरमेंट म्हणजे आजूबाजूचं वातावरण, जर्म्स म्हणजे ते जीवाणू, आणि होस्ट म्हणजे ती व्यक्ती. हे 3 फॅक्टर्स आहेत. हे 3 फॅक्टर्सचा प्रत्येक वेळेला आपल्याला विचार करणं गरजेचं असतं. नॉर्मल मेडिसिन मध्ये एन्व्हायरमेंट म्हणजे आजूबाजूच्या जे वातावरणातला डिसइन्फेक्टेड करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो, हे आपण बघितलेलंच आहे आणि आपण करतच आहोत. ओके, आयुर्वेद काय म्हणतं त्याबद्दल? आयुर्वेद सांगतं धूपण करायला, हवन करायला, आणि त्याचं सायंटिफिक रिझल्ट हे आता प्रूव्ह झालेले आहेत. आता मेधातांनी एक्सप्लेन केलं, धूपण छान एक्सप्लेन केलं, धूपणाची द्रव्य सुद्धा एक्सप्लेन केली. आणि ही जी काही द्रव्य आहेत, ही जी आपण पूर्वी पवित्रता येण्यासाठी देवासमोर मंदिरात हे जे धूपणाचं यूज करायचो, ते खरं तर ते पवित्रता येणं याच्यापेक्षा हायजीन, स्वच्छता यासाठी असायचं. सॅनिटायझेशन हा त्याचा पर्पज होता. आणि आजही आपण त्याचा अगरबत्ती देवासमोर लावतो. त्याचा पर्पज बऱ्याच वेळा सुगंधीकरण हे असतं. खरं त्याचा बेसिक पर्पज हा सॅनिटायझेशन हाच आहे. त्यातली जी जी काही द्रव्य आहेत त्या द्रव्यांचं आज अँटीफंगल, अँटीव्हायरल असणं तर प्रूव्ह झालेलं आहे. ओके, जेव्हा आपण जसं होस्टचा विचार करतो, आपण मागच्या स्लाइडमध्ये जर बघितलं तर ॲलोपॅथीमध्ये प्रिव्हेन्शनचा विचार करताना त्या जर्म्सला कमी करण्यासाठी व्हॅक्सिनेशनचा आत्ताला प्रोटोकॉल आहे. पण तो व्हॅक्सिनेशन चा प्रोटोकॉलला किती मर्यादा आहे हे आता आपण बघतोय, किंवा त्याचेही काही साईड इफेक्ट्स आहेत की नाही हेही आपण बघतोय. आयुर्वेदानुसार जेव्हा त्या जर्मचा विचार करतो तेव्हा एकंदर इम्युनिटी वाढवण्याचा विचार होतो. आणि एकंदर इम्युनिटी वाढली की त्या एका जर्म स्पेसिफिक नसते किंवा एका विशिष्ट स्ट्रेनसाठी नसते, तर ती सर्व जर्म्स आणि सर्व स्ट्रेन्सला कशी फेस करू शकेल किंवा कशी तोंड देऊ शकेल अशा पद्धतीने इम्युनिटी वाढवण्याचा विचार केला जातो. जेव्हा होस्टचा विचार येतो, जेव्हा त्या व्यक्तीचा विचार येतो, तेव्हा दुर्दैवाने आपल्याला असं दिसतं की मॉडर्न मेडिसिन मध्ये फार त्याचा विचार केला गेलेला नाहीये. रादर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कधी कधी त्याच्या इम्युनिटीचा ऱ्हासच होतो. आणि आयुर्वेदामध्ये मात्र संतुलन कसं साधलं जाईल याचा विचार होतो इम्युनिटीसाठी. आणि हा इम्युनिटी वाढवत असताना आपण जर मागची स्लाइड जर बघितली, हे आपण ट्रीटमेंटची स्लाइड आहे, मागची स्लाइड प्लीज. ओके, प्रिव्हेन्शन आस्पेक्ट मध्ये होस्टची जेव्हा इम्युनिटी बूस्ट करणं हा महत्वाचा उद्देश हा कुठल्याही व्याधीला दूर ठेवण्यासाठी आयुर्वेद करतं. मग ती इम्युनिटी वाढवायची कशी? तर आहाराच्या गाईडलाईन आहेत, विहाराच्या गाईडलाईन आहेत, किंवा पूर्ण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहेत, काही औषधी आहेत, काही नित्य रसायनं आहेत. देयर आर होल लॉट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. वी हॅव अ लिस्ट ॲज पर कॉन्स्टिट्यूशन. वी कॅनॉट गिव्ह यू सिंगल रेमेडी. ही गुटी घ्या, ही वटी घ्या, ही टॅबलेट घ्या, हे चूर्ण घ्या आणि तुमचं इम्युनिटी वाढली असं नाही. हा अतिशय विस्तृत असा विचार हा आयुर्वेदात आहे, जो आपल्याला मॉडर्न मेडिसिन मध्ये नाही दिसत. आणि हा महत्वाचा डिफरन्स आहे. आपण ट्रीटमेंट आस्पेक्टचा पण विचार करूयात. तर ट्रीटमेंट आस्पेक्ट मध्ये आज आपल्याला काय दिसतंय? गेल्या वर्षीपासून आपण बघतोय की विविध औषधांचा विचार करत असताना, अँटीव्हायरलचा विचार करत असताना आपल्याला बरेच एक्सपेरिमेंट्स आणि प्रयोग हे आपल्यावर झालेत असं दिसतं. म्हणजे आता उदाहरणार्थ गेल्या वर्षीचा एक कोविडचा पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो आणि तो म्हणतो की सर गेल्या वर्षी हे औषध मला दिली आणि आजच्या गाईडलाईन मध्ये ती नाहीच आहे, रादर ती काढून टाकली. मग ते प्लाझ्मा असू दे, नाहीतर ते आयव्हरमेक्टिन असू दे, किंवा अनेक औषधं अशी आहेत की जी आज असतात आणि उद्या नसतात. मग ही जी अनिश्चितता आहे ती का आहे?
ती अनिश्चितता तुम्हाला आयुर्वेदामध्ये तशी दिसणार नाही. त्याचं कारण पुन्हा तेच की होस्ट बेस त्या व्यक्तीला केंद्रीभूत धरून ट्रीटमेंट जी आहे ती ठरवली जाते. आता जेव्हा कोविडचा विचार येतो, स्पेसिफिकली कोविडचा विचार करूयात, तर त्याला आम्ही एक आगंतू ज्वर असं त्याला आम्ही मानतो. खरं तर आम्हाला एक फ्रीडम आहे की विकारो नाम कुशलो न जीव्यात कदाचन नाही सर्व विकाराणाम नामतो असती ध्रुवा स्थिती. म्हणजे काय, वाग्भटाचार्य आम्हाला सांगून गेले की एखादा आजार असेल, एखादा व्याधी असेल की तो नवीन असेल, अपरिचित असेल, अशा वेळेला त्याला तुम्हाला नाव देता नाही आलं तरी त्याची काही विशिष्ट लक्षणं, त्याची कारण मीमांसा लक्षात घेऊन शीघ्रम कुर्यात उपक्रमम, त्याला लवकरात लवकर आयडेंटिफाय करावं, त्याचा प्रोग्रेस आयडेंटिफाय करावा आणि लवकरात लवकर त्याच्यावर उपचार सुरू करावे. त्याची वाट बघत बसू नये. म्हणजे जसं आपण आता वॅक्सिनेशन किंवा इतर गोष्टींमध्ये खूप दिवस वाट बघावी लागली, तसं वाट बघण्याची मुभा आयुर्वेदात नाही. रादर जेवढ्या लवकर आपण योग्य निदान करून आयुर्वेदाची चिकित्सा सुरू करतो, तेवढा त्या आजाराचा प्रोग्रेस आपण रोखू शकतो. हा खरा आयुर्वेदाचा ऍडव्हान्टेज आहे आणि तो आपण खरं तर घ्यायला पाहिजे. आज आम्ही जेव्हा कोविडचा विचार करतो तेव्हा जी लक्षणं निर्माण होतात, जी लक्षणं ज्या आजारांमध्ये निर्माण होतात, त्यावर आम्ही ठरवतो की या कुठले स्रोतस किंवा कुठले चॅनल, कुठला अवयव इन्व्हॉल्ड आहे. जे अवयव इन्व्हॉल्ड असेल, जे स्रोतस इन्व्हॉल्ड असेल, त्यानुसार त्याची डेप्थ कळते. उदाहरणार्थ सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होतोय, प्राणवायू स्रोतस आपण रेस्पिरेटरी सिस्टीमशी कोरिलेट करू शकतो. किंवा पोट बिघडलंय, चव नाहीये, वास नाहीये, अन्नवळ स्रोतस आपण ॲलिमेंटरी कॅनलशी कोरिलेट करू शकतो. तसंच ताप, अंगदुखी, डोकेदुखी हे आम्हाला रसवळ स्रोताकडे घेऊन जातं. तर भीती असेल, निराशा असेल, विषाद असेल, मनातून एक डिप्रेसिंग एक मानसिकता असेल त्या व्यक्तीची, तर मनोवह स्रोतसाची दृष्टी आहे असं आयडेंटिफाय करून त्यानुसारचं उपचार जे आहे हे त्वरित सुरू करणं असं आयुर्वेद सांगतं. त्यातही कुठल्या स्रोतस किंवा कुठल्या अवयव किंवा कुठल्या चॅनल्स मध्ये ही लक्षणं प्राधान्याने दिसतात, त्यानुसार हा व्याधी हा सुखसाध्य आहे म्हणजे सहज बरा होणारा आहे की कृष्ण साध्य आहे म्हणजे अनेक त्याला जास्त औषधं देऊन, जास्त ट्रीटमेंट देऊन, अग्रेसिव्ह ट्रीटमेंट करून तो बरा होणार आहे की असाध्य आहे म्हणजे बरा होऊ न शकणारा आहे, हे सुद्धा कळू शकतं. अगदी सध्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर सर्दी असेल किंवा खोकला आहे, ताप आहे, जशी ही जी कोविडच्या सुरुवातीच्या म्हणजे जेव्हा व्हायरेमिया असतो, जेव्हा व्हायरल इन्फेक्शनचा व्हायरल लोड असतो, तेव्हाची जी लक्षणं असतात, ती लक्षणं आमच्या दृष्टिकोनातनंही रसगत असतात आणि ती जर योग्य उपचार केले तर लवकर बरी होऊ शकतात. तेच जर आता आपण जर म्युकोरमायकोसिसचं जर एक्झाम्पल घेतलं तर ते जसं नाकामध्ये जातं, डोळ्यामध्ये जातं, मेंदूपर्यंतचा प्रवास होतो, तो आमच्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनात तो मर्मगत आहे, तो मज्जागत आहे की जो असाध्य आहे किंवा कष्टसाध्य आहे. मग ह्या स्टेजेस या आयडेंटिफाय करणं हे आयुर्वेदच्या तज्ज्ञांना हे शक्य आहे, पॉसिबल आहे. केवळ आणि केवळ हे गरज फक्त असते ती म्हणजे त्या रुग्णाने त्या वैद्याकडे लवकरात लवकर अप्रोच होण्याची, योग्य वेळेला अप्रोच होण्याची. जर ते होऊ शकला तर पुढची जी अवस्था आहे ही नक्की टाळली जाऊ शकते असं मला वैद्य धन्यवाद. खरं तर मी वेळेकडे बघत नव्हतो, आपली नियोजित वेळ सगळी संपून गेली आहे खरं तर, पण श्रोत्यांचे प्रश्न खूप येत आहेत. मी दोघांनाही विनंती करीन की श्रोतृवर्गाला मी असं म्हणेन की खूप छान रंगतंय, आपण गुंगून गेलो, इतकं सुंदर माहिती आपले सगळे वैद्य सगळे सांगतायत. आपल्याला त्यांच्याकडनं केसेसही ऐकायचे आहेत आणि त्याच्या पुढं प्रिव्हेंटिव्ह म्हणून तिसऱ्या लाटेच्या साठी काय करूयात हेही आपल्याला थोडं ऐकायचं आहे. मी श्रोतृवर्गाला थोडीशी विनंती करीन की आपण एक अजून अर्धा तास थोडासा एक्सटेंड करूयात. आणि खरं तर आयुर्वेदामध्ये वेळेवर जेवलं पाहिजे, पण 1 पर्यंत आपण नक्की संपायचा आपण प्रयत्न करूयात. मी वैद्यांनाही मी असं म्हणेन की थोडंसं आपण वेळेचं मर्यादा आणि भान आपण लक्षात घेऊयात. आपण पुढच्या ह्याच्याकडे येऊयात की प्रत्यक्षात हे आता आपण सगळं आयुर्वेद शास्त्र ऐकलं, कोविडमध्ये आता आयुर्वेदाने कसं काम केलंय, आपले काय अनुभव सांगता येईल का? दीप्तीताई, तुम्ही काय सांगाल का? हो, कोविड जसा आला तसं साधारणतः आता 1.5 वर्ष झाली आपण कोविड हा विषय घेऊन काम करतो आहोत. वेगवेगळ्या पद्धतीचे रुग्ण दिसतायत एवढंच म्हणता येतं फक्त, कारण फोनवरूनच आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत. एकूणच ह्या सगळ्या कोविडच्या लाटेमध्ये मला सुदैवाने दोन्ही
ठिकाणी काम करता आलं, एका ठराविक समूहासाठी सुद्धा काम करता आलं आणि इंडिव्हिज्युअलाइज लेवलवरती आपल्या पेशंटसाठी सुद्धा काम करता आलं. अशा दोन्ही पद्धतीने काम करता आलं. मागच्या वर्षी ज्या वेळेला कोविडचा उद्रेक हा वाढत चाललेला होता आणि त्याच दरम्यान आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की निसर्ग नावाचं एक वादळ परत महाराष्ट्रात आलं होतं आणि या दोन्हीच्याच कॉम्बिनेशन मध्ये एक असंही झालं होतं की चिंचवड स्टेशनच्या जवळ आनंदनगर म्हणून एक सेवावस्ती आहे, तिथे कोविडचे पेशंट सापडायला सुरुवात झाली होती. त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आता वातावरणात झालेले बदल, वाढणारा सर्दी खोकल्याचं वाढत जाणारं प्रमाण, अस्थमाचं दम्याचं वाढत जाणारं प्रमाण आणि कोविडचं इन्फेक्शन हे सगळं हातात हात घालून पुढे जाईल आणि केसेसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसण्याची शक्यता ही खूप दाट होती. त्यावेळेला जनकल्याण समितीच्या सोबत काम करता आलं आणि आयुष काढा जो आयुष मंत्रालयानं रेकमेंड केलेला होता तो त्या काळामध्ये सलग 5 दिवसांसाठी तयार करून त्या वस्तीमध्ये वाटण्यात आला. त्याचे खूप चांगले रिझल्ट दिसून आले पेशंटच्या येणाऱ्या फीडबॅक्स मधून. म्हणजे आता पेशंट्स पण नाही म्हणता येणार या सगळ्यांना, जे लोक काढा घेत होते त्यांच्या फीडबॅक्स मधून की घसा जरा मोकळा झाल्यासारखा वाटला, नाक गळत होतं पूर्ण थांबलं, यासारखे पॉझिटिव्ह फीडबॅक्स मिळत होते आणि समाज घ्यायला तयार आहे, आपण फक्त समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा एक अनुभव या सेवावस्तीमध्ये काम करत असताना नक्की आला. याच्यात जोडीला साधारणतः आपण जसा कोविड सुरू झाला तशी आपली सुद्धा एक हेल्पलाईन सुरू केली. इतरही असणारे नियमित पेशंटचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी आणि असा हा सगळा संपर्क वाढत गेला आणि मग फोन येणं आणि पॉझिटिव्ह आहे आता काय करायचं. तर घरातला एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर व्यक्ती पॉझिटिव्ह येऊ नाहीत आणि इतर व्यक्ती निगेटिव्ह राहावेत, ह्यासाठी अनेक गोष्टी या काळामध्ये करायला मिळाल्या. अगदी साध्या गोष्टी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलेल्या होत्या की फार काही नाही पण भूक लागल्यावरतीच जेवायचं आहे, गरम पाणीच प्यायचं आहे. घराघरामध्ये धूपन करण्यासाठी आपण लोकांना प्रोत्साहित करत होतो की संध्याकाळची वेळ झालेली आहे, संध्याकाळच्या वेळेमध्ये नक्की घरामध्ये आपल्या ओवा असेल, वेखंड असेल, हळद असेल याचा धूर करा, त्याच्यावरती थोडासा कापूर टाका आणि याचे पण आपण वातावरण शुद्धीसाठी उपयोग करून घेऊया. त्याच्या जोडीला अमृतारिष्ट सारखं अगदी छोटंसं साधंसं गुळवेलीचं औषध जे सगळीकडे अवेलेबलही होतं, या काही गोष्टींचा उपाय वापरून पाहिला, या गोष्टी केल्या आणि नक्की सांगायला आनंद वाटेल की त्यावेळेला परिस्थिती अशी होती की घरातला जो पॉझिटिव्ह व्यक्ती होता तोच फक्त आयसोलेशन मध्ये पॉझिटिव्ह राहिला, इतर व्यक्ती निगेटिव्ह राहण्याच्या दृष्टीने या सगळ्या प्रतिबंधात्मक उपायांचा खूप चांगला अनुभव मला मागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा घेता आला. त्याच्यात जोडीला काही पेशंट्स असे होते की नियमित पेशंट आहेत, आपल्या परिचित आहेत आणि आता पॉझिटिव्ह घरामध्ये निघालेले आहेत. पहिली एक केस नक्कीच मला सांगायला आवडेल की आजीबाई साधारणतः 80 वर्षाच्या होत्या, आजीबाईंना डायबिटीज होता. घरामध्ये आजींची सून आणि आजींची नात अशा दोघी जणी पॉझिटिव्ह होत्या आणि असं सगळं असताना पहिल्या टप्प्यामध्ये जे पॉझिटिव्ह आहेत त्यांची औषधोपचार सुरू झाले, त्यांना आयसोलेशन मध्ये वेगळं ठेवलं आणि त्यांची ट्रीटमेंट मॅनेज होतीये, ते स्थिर स्थावर होत आहेत. तोवरच आजींना किंचित ताप येणं आणि त्याच्या जोडीला खोकला हे लक्षण सुरू झालं. आजींचा आयुर्वेदावरचा विश्वास हा इतका दांडगा होता आणि त्या इतक्या ठाम होत्या की नाही मला आयुर्वेदिक औषधं द्या, मी त्यांनी बरी होईल. ह्याच्यावरती आजींनी इतका छान फोकस ठेवला होता की तुम्ही जे सांगाल ते मी करते, मी सगळी आयुर्वेदिक औषधं घेते, मला लहानपणापासून सवय ही औषधं घेण्याची. आणि त्यांचा हा विश्वास आणि त्याच्या जोडीला दिलेलं वासापत्रादी कशा आहे, त्रिभुवन कीर्ती, यासारख्या साध्या औषधांनी आजींची लक्षणं कमी झाली. शनिवार होता त्याच्यामुळे आपण टेस्टसाठी थांबलो होतो, पण ज्यावेळेला सोमवारी आता खरंच टेस्ट करायची तरी गरज आहे का असं आजींकडे बघून वाटत होतं. इतका आजींचा खोकला आणि या सगळ्या गोष्टी आवाक्यात आल्या होत्या. अशीच एक केस साधारणतः 85-86 वर्षाचे आजोबा पॉझिटिव्ह निघाले, पॉझिटिव्ह आहेत, पुढची सगळी उपाययोजना सुरू झाली, HRCT केली, HRCTचा स्कोअर 8 आला. 8 आल्यानंतर नातेवाईकांनी कळवलं की आता हा स्कोअर 8 आहे, आता काय करायचं. इतर सगळ्या औषधांच्या जोडीला कंटकारी आवलेह नावाचं एक चाटणासारखं औषध आजोबांना दिलं. त्याच्यानंतर अपेक्षित असं होतं की आता 8 पर्यंत सिटी स्कोअर आहे आणि आता हा स्कोअर पुढे वाढत जातो किंवा खोकल्याचं लक्षण तरी वाढत जातं. पण हे सगळं असताना आपलं जे चाटणाचं औषध आजोबांनी घ्यायला सुरुवात केली होती त्याच्यामुळे आजोबांना खोकला नक्की आला नाही, पण त्याच्याच जोडीला आजोबांचा ताप हा मात्र सातत्याने सुरू झाला. ताप आहे किती आहे तर दिवसभरामध्ये 3 ते 4 एपिसोड 103-102 पर्यंत येत होते. आजोबांच्या वयाचा विचार करता हे सगळं शरीराला झेपणं
हे खूप जास्त अवघड जात होतं. दिवसातून 3-3 वेळेला एवढा ताप आहे म्हटल्यानंतर डोलो 650 नावाची गोळी आता जी आपल्या सगळ्यांना माहिती झाली आहे, ही 3 वेळेला दिवसभरामध्ये आपण देत होतो, पण तरीही रिझल्ट नव्हता. त्यावेळेला परत एकदा आयुर्वेदाने मदत केली. महासुदर्शन काढा हे एक साधं औषध आजोबांना दिवसातून 4 वेळेला घ्यायला दिलं आणि पुढच्या 24 तासामध्ये आजोबांच्या मुलाचा फोन आला, की हो पहिल्यांदाच थर्मामीटर आम्हाला काहीतरी 99 हा आकडा दाखवतोय. ह्यासारख्या अनेक केसेस बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या आणि या सगळ्या केसेस बघत असताना ह्या सगळ्या रुग्णांशी, यांच्या नातेवाईकांशी सातत्याने संवाद ठेवणं हे किती गरजेचं आहे हे मला सुद्धा नव्यानेच कळलं. सकारात्मक संवादाचा या माइल्ड केसेसमध्ये खूप चांगला उपयोग झाला आणि नक्कीच हे शेअर करायला आवडेल, की अगदी भूक लागल्यानंतर जेवण करणं, गरम पाणी पिणं, घरामध्ये धूपन करणं, ह्याच गोष्टींचा सातत्याने जरी आपण अवलंब करत राहिलो, तरी सुद्धा माइल्ड केसेस ज्या असतात त्या आपल्याला नक्कीच ट्रीट करता येतात आणि घरातील इतर लोक पॉझिटिव्ह करण्यापासून आपल्याला नक्की अटकाव करता येतो. असा अनुभव 1.5 वर्षामध्ये खूप छान पद्धतीने घेता आला. वा, दीप्तीताई तुम्ही माइल्ड केसेस बद्दल सांगितलं, पण आमच्या मनात किंवा एकूण सामान्य जनतेमध्ये ठीक आहे, प्राथमिक स्तरावर आयुर्वेद ठीक आहे, पण जसजसं रोग अधिक अवघड किंवा तीव्र तीव्र होत जातो, नाही मग मात्र पळायलाच पाहिजे, अशी एक भावना आहे. पण मग अशा काही केसेस सांगू शकाल का? मेधाताई तुम्ही काही सांगू शकाल का, की अशा 1-2 केसेस सांगा की ज्या अगदी हॉस्पिटलाइज आहेत आणि आजच्या भाषेत सांगायचं तर O2 लेवल काय, तुमचे ते HRCT स्कोअर हाय, अशा ट्रीट काही आपण केल्यात का? त्याबद्दल आपण काही 1-2च अनुभव आपण वेळेच्या मर्यादेत जरा सांगितलेत तर बरं होईल. जरूर असे 1-2 अनुभव शेअर करावेसे नक्की वाटतात. त्यामध्ये आपल्याच एक केस अशी की आपल्याच शाळेतील एक पालक, त्यांचा एकच मिनिट आपल्या शाळेतलेच एक पालक आहे, त्यांचा भाऊ वय वर्ष 50 आणि डायबेटीज असलेले, मुंबईला राहणारे. घरात मुलीच्या लग्नाची तयारी चालू होती आणि त्या सगळ्या धावपळीत त्यांना अंगदुखीचे लक्षण जाणवलं लागले, पण असेल दगदगीमुळे म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. 2-3 दिवसांनी ताप आला, प्रचंड थकवा जाणवला, इतकं की झोपून राहणे, आणि मग थोडी शंका आली म्हणून RT-PCR केली, ती पॉझिटिव्ह आली. बोलताना त्याच्यात लगेचच दुसऱ्या दिवशी बोलताना धाप लागायला लागली, त्यामुळे तातडीने HRCT करून घेतली, तर तिचा स्कोर आला 18, 25 पैकी 18 स्कोर. त्यावेळी हॉस्पिटल्स मिळण्याची मारामार जी मधल्या केसमध्ये होती ती होती. शोधूनही कुठेही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळेना. बऱ्याच कष्टाने गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये O2चा बेड मिळाला आणि पेशंट 15 लिटर ऑक्सिजनवर होता, ऍडमिट होता. बोलताना धाप लागत होती. त्यावेळेला मग आपल्याकडून पुड्या कुरिअर केल्या औषधांच्या. आता 72% फुफ्फुसांची हानी झाली असं लक्षात घेता जी औषधं म्हणजे मल्लसिंदूर म्हणा, श्वासकास चिंतामणी म्हणा, महालक्ष्मी विलास, त्रैलोक्य चिंतामणी अशी जी सुवर्णकल्प आहेत, ज्यांचा गुणच असा आहे की जी खूप आशुकारी म्हणजे फास्ट ऍक्टिंग आणि सगळ्या स्त्रोत असतात. म्हणजे सबलिंग्वली जसं औषध पटकन पोचतं, तसं चाटणीय स्वरूपात ही औषधे दिल्याने पटकन आपल्या इप्सित स्थळी पोचतं आणि पटकन तिथला कफ, फुफ्फुसांमधला कफ मोठ्या प्रमाणाचा साठला आहे तो खेचून काढून फुफ्फुसाला पुन्हा ताकद देणारी ही सगळी औषधं. अशी 4 वेळा दिवसातून चाटण त्या हॉस्पिटलच्या परवानगीने द्यायला सुरुवात केली आणि 1-1, 2-2 दिवसाच्या अंतराने त्या 15 लिटर ऑक्सिजन वरून 13 लिटर, 6 लिटर, पुढे 4 लिटर आणि 7 दिवसात तो पेशंट ऑक्सिजन वरून मुक्त झाला. त्याच्या पुढच्या दिवशी लालसर युरिनमध्ये रेडिशनेस दिसायला. आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळे स्टँडर्ड बेसिक प्रोटोकॉल त्यांचा फक्त औषधांचा होता, त्यामुळे इथूनच फोनवर चंदनासवासारखं औषधचे त्याची उष्णता कमी करतं असं सुचवलं. ते घेऊन 2 दिवसात तेही लक्षण बरं झालं. या सगळ्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये तपासण्यांची सोय नसताना किंवा बेसिक ॲलोपॅथीची ट्रीटमेंट फक्त चालू असताना आणि 15 लिटर ऑक्सिजन चालू असताना सोबत आयुर्वेदाची औषधं होती, त्यामुळेच मी कोविडशी लढू शकलो अशी भावना त्या पेशंटची. दुसरी केस गावाकडची, खेड्यातली. ग्रामीण भागात अजूनही डॉक्टर्सचा, औषधांचा, साधन सामग्रीचा तुटवडा आणि त्यामुळे गंभीर परिस्थिती आहे. माझे एक परिचित, त्यांचे वडील वय वर्ष 65, डायबिटीज असलेले, अकलूज येथे होते. सुरुवातीला ताप, खोकला, थकवा असं लक्षण दिसलं. अँटीजेन केली, ती निगेटिव्ह आली. गावाकडच्या नेहमीच्या प्रोटोकॉल प्रमाणे 2 दिवस सलाईन लावलं आणि घरी पाठवलं पेशंटला. घरी आल्यानंतर प्रचंड खोकला सुरू झाला, धाप लागायला लागली, छातीत दुखायला लागलं.
एक्सरे केला तर मोठा पॅच दिसला. मग HRCT लगेच केलं तर स्कोर 17-25 पैकी. त्याचवेळी रक्तातील डी डायमर, आता या सगळ्या टर्मिनॉलॉजीचे सगळे ब्लड रिपोर्ट्स पण आपल्या सर्वसामान्यांना परिचित झालेले आहेत. रक्तातल्या गाठी होण्याचं प्रमाण शोधण्यासाठीचा डी डायमर असतो, तो जो नॉर्मल 500 पर्यंत असायला हवाय तो 4850 होता. हे सगळं बघता त्यांना तातडीने परत कोविड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, ऑक्सिजनवर होते. तर ऍडमिट होत असतानाच मुलाचा फोन आला आणि औषधाची विचारणा झाली. अकलूज पर्यंत औषधं पोहोचायला वेळ लागणार होता म्हणून फोनवर याच अशाच औषधांची सूची दिली. सुदैवाने त्या गावात सुद्धा ती औषधं मिळाली. अकलूजमध्ये ती औषधं म्हणजे महालक्ष्मी विलास असो, शतकोटी अभ्रक भस्म असो, अशी औषधं तिथे अवेलेबल झाली. पुढे त्यांचाही त्या तिथल्या दुकानांमध्ये तुटवडा जाणवलाच. रेमडेसिवीर सारखं तिथेही तुटवडा जाणवलाच. पण त्यावेळेला ती औषधं मिळाली. 4 दिवसांची औषधं 4 वेळा चाटण कसं करायचं हे त्यांच्या पत्नीला समजावून सांगितलं. सुरू झाली औषधं त्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी ऍडमिट झाले त्याच दिवशी. आता ते गावाकडचं जुनं हाड दुसऱ्या दिवशी जरा बरं वाटतंय असं त्यांना जाणवलं आणि तोंडावरचा मास्क ते बधून झटकून टाकायला लागले. संध्याकाळपर्यंत, दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत डॉक्टरांच्याही लक्षात आलं की मास्क काढूनही ऑक्सिजन 94-95 पर्यंत स्टेबल होतं. तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये एक पेशंट क्रिटिकल होता, त्यामुळे यांचं ऑक्सिजन गरज नाहीये म्हणून मग त्यांच्याकडे फॉरवर्ड झालं आणि हे पेशंट तिसऱ्या दिवशी आउट ऑफ ऑक्सिजन रूम एअरवर होते. चौथ्या दिवशी त्यांना ICU मधून नॉर्मल स्पेशल रूम मध्ये शिफ्ट केलं. तिथे आयुर्वेदाचा जो आहार, जो त्याची आयुर्वेदाची स्पेशालिटी आहे की हलकासा पचेल असा पातळसर आहार, तिथपासून त्यांना तसा आहार घरातून द्यायला सांगितलं. त्यांचा अकलूज हा प्रदेश कोरडवाहू, तिथे शेळ्या भरपूर असणार, तर या माणसाचं शरीर कष्टाचं, त्यामुळे त्या शेळ्या, बकरीचं दूध त्यांना जमल्यास घ्यायला सांगितलं. तर बकरीचं दूध हे आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये उरक्षत म्हणजे उराच्या ठिकाणी, छातीच्या ठिकाणी क्षती म्हणजे जबरदस्त प्रमाणात जेव्हा हानी झालेली असते, मग राजयक्ष म्हणजे ट्युबरक्युलोसिस सारख्या आजारांमध्ये किंवा आत्ताच्या या आजारांमध्ये जिथे फुफ्फुसाला खूप मोठ्या प्रमाणात क्षती झालेली असते, अशा आजारांमध्ये पथ्य म्हणून बकरीचं दूध सांगितलेलं आहे, जे कफ वाढवत नाही, पचायला अतिशय हलकं असतं आणि फुफ्फुसाला ताकद देणार असतं. असं सुरू केलं. 2 दिवसात परत 2-4 दिवसात हळूहळू प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा दिसायला लागली. या केसमध्ये मूळची इम्युनिटी पेशंटची जास्त होती, कमावलेली होती, व्यायामाने ती कमावली होती आणि सोबत त्याला आयुर्वेदाची जोड मिळाली, वेळेत मिळाली. त्यामुळे गंभीर असतानाही सुद्धा त्याची कोविड मधून लवकर मुक्तता झाली. तिसरी एक छोटीशी केस सांगून मी थांबते. वेदाताई, मला वाटतंय आपण मला माहिती आहे आपल्या सगळ्यांकडे खूप केसेस आहेत आणि श्रोतेही खरं रंगलेत, पण शेवटी आपल्याला वेळेचं भान थोडं ठेवायला लागणार आहे. मी वैद्य महेश यांच्याकडे येतो, कारण आता पुढचे सगळ्या क्वेरीज सगळे सुरू झाल्यात. अनेक चॅटमध्ये प्रश्न येत आहेत, मला पर्सनल व्हॉट्सअपवरती प्रश्न येत आहेत की आता आम्ही प्रतिबंधात्मक काय करूयात, म्हणजे काय नेमकं याचं आता काळजी म्हणून आम्ही याच्यावर घ्यायला पाहिजे, आणि तुम्ही याचे जे काही आयुर्वेदातले प्रयोग केलेले आहेत त्याबद्दल एक थोडक्यात 2-3 मिनिटात 5 मिनिटात आपण काही सांगावं. तिसरी केस चालेल, एक थोडं थोडक्यातच मी मांडतो, वेळ कमी असल्यामुळे. गेल्या वर्षी जेव्हा हे सुरू झालं, साधारणतः मार्च 3ऱ्या आठवड्यामध्ये, पहिले 2 महिने तर सगळा गोंधळ होता. इव्हन आम्हालाही लक्षात येत नव्हतं नेमकं या आजाराची संप्राप्ती कशी मांडायची, आजाराला कसं समजून घ्यायचं. तर पहिल्या 2-3 महिन्याच्या त्या सगळ्या जाणून घेण्याच्या प्रवासानंतर काही गोष्टी लक्षात आल्या. त्यानुसार एक सप्तसूत्री म्हणूयात की आरोग्य कवच, आरोग्य बलम कवच अशी आम्ही एक योजना तयार केली. त्यानुसार 7 गोष्टी, 7 औषधांचं एक कॉम्बिनेशन काइंड ऑफ म्हणूयात, किट म्हणूयात, यू नेम इट, इम्युनिटी किट ऑल्सो, ज्याचा उपयोग हा जे कोविड पॉझिटिव्ह आहेत, असिम्प्टमॅटिक आहेत किंवा कोविड पेशंटच्या संपर्कात आलेले आहेत अशा लोकांना, किंवा ज्यांना फक्त इम्युनिटी वाढवायची अशांसाठी, आणि त्याचबरोबर जे कोविड पॉझिटिव्ह येऊन पुढे जाऊ नये अशांसाठी. कारण आम्ही 3 कॅटेगरी केल्या. एक प्रायमरी प्रिव्हेन्शन, म्हणजे जे निगेटिव्ह आहेत पण संपर्कात आलेले लोक आहेत. दुसरी होती ती सेकंडरी प्रिव्हेन्शन, म्हणजे ऍक्च्युअल कोविड पॉझिटिव्ह पेशंटची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून. आणि तिसरी कॅटेगरी केली ती म्हणजे पोस्ट कोविड. तर ह्या 3 जे कॅटेगरीज केल्या, त्या 3 कॅटेगरीजचं जे प्रायमरी जे सुरुवात होती ह्या 7 प्रकारची औषधं तयार करून, कारण कुठेतरी मध्ये येणं गरजेचं होतं.
कारण नेहमी आयुर्वेदीय आम्हाला सल्लागारांना अशी सवय असते की पेशंटची अर्धा तास, पाऊण तास, 1 तास चर्चा करून सगळं जाणून घेऊन मगच औषधं सुचवणं. ते या केसेसमध्ये शक्य होत नव्हतं. कारण पेशंट फोनवर सगळं किंवा व्हिडिओ कॉलवरच सगळे कन्सल्टिंग असायची किंवा लांब असायचं पेशंट. अशा वेळेला केवळ ते स्रोतच परीक्षण करून, लक्षणं बघून एक जे आम्ही बेसिक औषध तयार केली, त्याच्यामध्ये एक काढा तयार केला, त्याला अमृत कषाय नाव दिलं. त्याच्यामध्ये अमृता, गुळवेल फार महत्वाचं औषध आहे ते. मी अशी रिक्वेस्ट करेल खरं तर इथे जेवढे जमलेले आहेत सगळ्यांना की प्रत्येकाने मनी प्लांट घरात न लावता गुळवेलीचं प्लांट लावावं, ते वाढवावं. तुम्हाला पुढच्या 1 वर्षभरामध्ये त्याची वाढ होईल आणि त्याचे तुकडे जे ते नियमित नित्य रसायन म्हणून घेत राहावं. जे बेसिक अँटीव्हायरल ची जी काही तुमची रेसिपी आहे ती तुमच्या घरात तयार झाली. सुंठ तर आहे, हळद आहेच, आणि त्यात गुळवेल ऍड झाली की एक अतिशय सुंदर रसायन तयार झालं. तर हा जो काही अमृत कषाय आहे, जो आम्ही अमृता, गुळवेल, मुस्ता, तुळस, किरातिक्त आणि वासा असे हे आयुर्वेदातली जी महत्वाची औषधं आहेत की जी प्राणवस्रोतच म्हणूयात आपण, किंवा एक बेसिक व्हायरल इन्फेक्शन साठी म्हणूयात, असा यांचा एक काढा तयार केला. एक सिरप तयार केलं, त्याचं नाव सुरभी सिरप असं दिलं. त्यात पुन्हा तुळस, भारंगी, भेडा, कंटकारी, की जी कफ सुटायला मदत करेल. कारण खूप पेशंटला असं होतं की ड्राय कफ असतो, कफ सुटत नाहीये, श्वास घ्यायला त्रास होतो, असं एक पुढच्या स्टेजमध्ये अनेक पेशंट असतात. तर अशांसाठी ते सुरभी सिरप पण तयार केलं. एक लेह चूर्ण तयार केलं, एक कॉम्बिनेशन तयार करून ठेवलं. जसं आपले सीतोपलादी चूर्ण वगैरे आपल्याला माहिती आहे, कल्पना आहे त्याची, पण आम्ही त्यात सीतोपलादी, सूक्ष्म त्रिफळा, कर्पुरादी, ज्येष्ठ मध, शृंगराब्र रस नावाचा एक अतिशय महत्वाचा रसकल्प आहे, या सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन, बेसिक कॉम्बिनेशन तयार करून ठेवलं. आणि त्याचा उपयोग हा चाटण या स्वरूपात दिला. आणि चाटण नावाची जी संकल्पना आहे, चाटण नावाचा जो काही फॉर्म ऑफ मेडिसिन म्हणूया आपण, हा या कोविडच्या पेशंटमध्ये अतिशय चांगला उपयोग झालेला आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की हा व्हायरस हा अटॅक करतो, हा घशावर आणि नाकात अटॅक करतो सुरुवातीला, तिथं असतो आणि तिथे तो मल्टिप्लाय होतो. त्यामुळे सुरुवातीचं प्रायमरी प्रिव्हेन्शनसाठी चाटण या फॉर्म मध्ये औषध घेणं, जसं आता मेदातांनी सांगितलं की सबलिंग्युअली दिलेल्या औषधाचा उपयोग जास्त होतो. म्हणजे एखादं औषध चाटण करून देणं, ते जिभेवर ठेवणं, ते ऍब्सॉर्ब झाल्यानंतर त्याचा फायदा जास्त होतो फुफ्फुसांना आणि इव्हन हार्टच्या फंक्शनसाठी सुद्धा. तर त्या पद्धतीने आम्ही एक लेह कॉम्बिनेशन तयार करून ठेवलं. एक रजनी गिरिजादी वटी जी आहे ती हळद आणि गिरीज यांच्या कॉम्बिनेशनची एक वटी तयार केली, ज्याचा उपयोग या सगळ्यात होणारा जो पित्त आहे त्या पित्त प्रकोप शमनासाठी खूप चांगला होत होता. एक महत्वाचं त्या आमच्या किटमध्ये एक नस्य तेल होतं, क्षीरयष्टी नावाचं नस्य तेल. त्या नस्य नियमित नस्य करणे, कारण पुन्हा हेच की प्रायमरी प्रिव्हेन्शन करायचं असेल तर नस्य करणे, नाकात औषध सोडणे, वाफ घेणे आणि गुळण्या करणे. पुन्हा एकदा सांगतो, नस्य करणे, वाफ घेणे आणि गुळण्या करणे, ह्या 3 गोष्टी ह्या अतिशय महत्वाच्या आहेत सर्वांसाठी. जिथं प्रायमरी प्रिव्हेन्शन पण हवंय आपल्याला, सेकंडरी पण प्रिव्हेन्शन हवंय, आणि इव्हन पोस्ट कोविड ज्यांना भीती आहे की म्युकोरमायकोसिस होईल की काय, विशेषतः डायबिटीसचे पेशंट, त्यांच्यासाठी ते फार महत्वाचं आहे की कोविडमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा नस्य नियमित चालू ठेवायचं, वाफ सातत्याने घेत राहायची, गुळण्या करत राहायच्या. त्याच्यावरची इतर औषधे तुमचे वैद्य ठरवतील, पण ह्या 3 गोष्टी कशा करायच्या, काय करायच्या, तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही ठरवू शकता. तर बेसिक ह्यांचं एक आम्ही कॉम्बिनेशन तयार करून ठेवलं. हे अनेक, मी म्हणेल काहीशे पेशंट्सला त्याचा आता उपयोग झालेला आहे, रुग्णांच्या नातेवाईकांना त्याचा उपयोग झालेला आहे. हे झालं बेसिक फॉर्मॅट, हा होता आमचा बेसिक फॉर्मॅट. पण याच्याबरोबरच जेव्हा व्याधीग्रस्त लोक होतात, जेव्हा टाइमलाईन मध्ये कोविडच्या टाइमलाईन मध्ये म्हणूया आपण, जसं जसं ते पुढे पुढे प्रोग्रेसिव्ह होत जातं तसं तसं ही लोक हॉस्पिटलाइज होतात, काही लोक इव्हन आयसीयू मध्ये जातात. अशा पेशंटला सुद्धा उपयोग झालेला आहे. एक साधंच छोटंसं उदाहरण सांगेल मी की केवळ्यातल्या वरद हॉस्पिटल आहे, तिथून फोन आला, तिथले बरेच पेशंट मी बघत असतो आयसीयूतले. तर तिथं एक कोविड पेशंट आहे, स्कोर 20 आहे आणि सिटी स्कोर 20 आहे, डी डायमर 2500च्या वर पोहोचलेला आहे, आणि बेसिकली पेशंट सेप्सिस मध्ये आहे, आणि डायग्नोसिस होतं पल्मनरी एम्बोलिझम. म्हणजे जे काही औषधोपचार झाले, सुरुवातीला DY पाटीलला 3 आठवडे ऍडमिट, त्यानंतर मग पुन्हा त्या किवळ्याला आल्यानंतर जे काही एम्बोलिझम होतं त्याच्यावर थ्रोम्बोलायसिस शिवाय दुसरा पर्याय नाही असं पल्मोनॉलॉजीचं म्हणणं होतं. त्याला रुग्णाचे नातेवाईक तयार नव्हते, कारण ते रिस्की प्रोसेस होती. बोलवणं आलं, औषधं काही सुरू केली, हेमगर्भ पोट्टली सारख्या अतिशय पोटंट मेडिसिन म्हणूयात आम्ही, की जे आमच्या आयुर्वेदामध्ये आहे, अतिशय सुंदर हत्यार आहे ते आमचं. त्याच्याबरोबरच इतर काही लेह औषधं, पुन्हा एकदा असे काही औषधांचं नियोजन केलं, आणि आज ती व्यक्ती ही अतिशय सुखा समाधानाने, पोस्ट कोविड कंडिशन, बलही उत्तम आहे. जेव्हा मी भेटलो तेव्हा अगदी
परत कफ हा आम्ही ज्याला रक्तशिवन म्हणजे थुंकीतनं रक्त येणं असं ते पूर्ण लक्षणं होती. उरक्षत असं आमचं डायग्नोसिस होतं त्याचं खरं तर. असं निदान करून आम्ही त्याला औषध दिली आणि थ्रॉम्बोलायसिस करायची गरज पडली नाही. ओके. कुठलीही वेगळे आता कॉम्प्लिकेशन झालेले नाहीत. इज फिट अँड फाईन. देर आर सो मेनी पेशंट्स इव्हन पोस्ट कोविड हायपॉक्सिक ही मी खूप रेअर कंडिशन होती खरं तर. मी पण तशी रेअरच बघितली. म्हणजे पोस्ट कोविड नंतर मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे डायबिटीसची केस होती ती. हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज होतो आणि त्याच्यामध्ये पेशंट जो आहे तो न्यूरोफिजिशियन आपल्याकडचे प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन त्यांनी त्यांना व्हेजिटेटिव्ह स्टेज म्हणून डिक्लेअर केलं होतं. इट्स ऑन द पेपर इटसेल्फ. पुन्हा तसंच बेसिकली त्या रुग्णाचे त्या पेशंटचा भाऊच हा स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना ते थोडी कल्पना होती की आपण काहीतरी करू शकतो प्रयत्न करत हवे. जरी असं सांगितलंय की होणार नाही, पुन्हा असंच बोलवणं आलं. काही औषधं, काही नस्य, विशेषतः इथं नस्य, पुन्हा काही तीक्ष्ण नस्य आहेत आमच्याकडे. पुन्हा लेह सबलिंग्युली काही औषधं, बस्ती, अभ्यंग, बाह्य असं दिल्यानंतर साधारणतः 3 ते 4 आठवड्याच्या दरम्यान हळूहळू खरं तर 3ऱ्या-4थ्या दिवशी जेव्हा पापणी हल्ली उघड हल्ली तेव्हा ते पेशंटच्या नातेवाईकांना कॉन्फिडन्स आला आणि त्यानंतर 3 ते 4 आठवडे एक छान प्रोग्रेस झाला त्या पेशंटचा. हातपाय हलणं आणि स्वतः जेवण करण्यापर्यंत तो पेशंटची प्रोग्रेस झाली. असं अनेक पेशंटचा अनुभव आहेत. इथलेही आहेत, परदेशातले पण आहेत. आता वेळेचा अभाव आहे पण धन्यवाद महेश. मला माहिती आहे. बोला महेश. नाही, प्रत्येकाने जरी तुम्ही ॲलोपॅथीसाठी बिलकुल नाही, पण त्याबरोबर कृपया आयुर्वेदाने सुचवलेल्या लाईफस्टाईलचा उपयोग करावा हे मी नक्की सुचवेन. धन्यवाद. मला वाटतं तुमचे एवढे अनुभव ऐकल्यानंतर नक्कीच आपले श्रोते त्याचे विचार करतील. आणखी 2च मुद्दे मी 1 पर्यंत नक्की संपवणार आहे, त्यामुळे मी वक्त्यांनाही म्हणणार आहे कारण त्याच्याबद्दलचे खूप काही येत आहेत. मी असं पुन्हा म्हणेन की आपली प्रबोधिनीची हेल्पलाईन आहे, त्याच्यावर आपण या वैद्यांशी आणि अन्यही आमचे सगळे वैद्य आहेत त्यांचे संपर्क साधू शकता. खूपसे प्रश्न असे आहेत की ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटमुळे साईड इफेक्ट ज्याला म्हणतात की आता अनेक लक्षणं दिसायला लागलेत. कोविड संपला पण बाकीच्या आजारांचं वाढत चाललंय. त्याच्यावरती आयुर्वेद काही देणार आहे का? कारण तुझी एक गरज आहे. आणि आणखीन एक शेवटचा मुद्दा, एवढे 2 करून आपण थांबणार आहे. मी मेधाताईंना म्हणेन की या पोस्ट कोविड जे काही सगळे कॉम्प्लिकेशन्स किंवा झालेत त्याबद्दल आपण जरा प्रकाश टाका. कोविडचा मुळातला व्हायरसचा अटॅकचा गंभीर परिणाम हा एक, आणि त्याच्यावरच्या वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषध, मग ती स्टिरॉइड असो, अँटीबायोटिक्स असो, रेमडेसिवीर सारखी औषध असो, त्यांचा परिणाम, अशा दोन्हींमुळे शरीराची बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर हानी होऊन सिव्हिअर फटीग किंवा लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजे भूक न लागणे, ऍसिडिटी, ब्लड क्लॉट्स तयार होणे, रक्ताची साखर वाढणे, याच्यापासून पुढचे इन्फेक्शन्स मिळणं, कॅच करणं, ज्याच्यात आपल्याला सर्व परिचित असं म्युकोरमायकोसिस सारखे आजार होणं किंवा लंग फायब्रोसिस होणे, असे जे काय आजार त्याला होऊ लागले. त्यामध्ये आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, तर मुळात आयुर्वेद असं सांगतात की जी चिकित्सा एक व्याधी किंवा या पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशनसाठी सुद्धा ॲलोपॅथीमध्ये जी औषधं सांगितलेली आहेत, ब्लड थिनर्स असो किंवा अँटीबायोटिक्स असो किंवा शुगर कंट्रोल करण्यासाठीची औषधं, त्यांची स्वतःची पण काही साईड इफेक्ट्स असतात. तर यावर आयुर्वेदाचा रोल किंवा आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की जी चिकित्सा एक व्याधी बरी करत असताना दुसरा आजार वाढवते, ती खरी चिकित्साच होऊ शकत नाही. आणि चिकित्सा कधीपर्यंत करायची, तर समदोष हा समाग्नी समधातू मला क्रिया, म्हणजे तुमचं अग्नी परत नॉर्मल वर येईपर्यंत, तुमचे बिघडलेले दोष नॉर्मलला येईपर्यंत, तुमच्या धातूंची ताकद मिळेपर्यंत आणि तुमचं मलमूत्र विसर्जन प्रॉपर होईपर्यंत, तुमची मनाची स्थिती पण प्रसन्नता असेपर्यंत औषध द्या. मग या सगळ्याचा विचार जिथे आहे तिथे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन मध्ये आयुर्वेदाला भरपूर स्कोप आहे असं आपल्या लक्षात येतं. यामध्ये काय काय थोडक्यात आपण बघूया की सिव्हिअर फटीग म्हणजे काही काम करायची इच्छा न होणं, दिवसभर झोपून राहायला लावणं, काही कामाचा उत्साह नसणं, अशा पायाला गोळे येणं, हातपाय दुखणं, सांधे दुखणं, अशा यांच्यावर संपूर्ण अंगाला तेलाचा हलक्या प्रकारचे मालिश, वेगवेगळ्या तेलाचे बस्ती, अशापासून ब्लड क्लॉट्स जिथे होतात तिथे रक्तशोधक चिकित्सा जी आयुर्वेदाच्या तज्ज्ञांच्या सहाय्याने आपण घ्यावी. त्याच्यात पुढे जाऊन ब्लड शुगर जी वाढलेली असते, जी नॉन डायबेटिक पेशंटमध्येही काही काळ ती वाढलेली राहते, तिथे नक्की आयुर्वेदाच्या आहार मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावा. आयुर्वेदातली जी काही औषधं आहेत जी रक्तातील साखर कमी करण्यासाठी किंवा तत्सदृश लक्षणं कमी करण्यासाठी जी आहेत ती वापरावी.
मी त्याच्याही पुढे असं सुचवेन की अशी शुगर वाढण्याची शक्यता किंवा अशी स्थिती येते तेव्हापासूनच म्हणजे पोस्ट कोविड लगेचच धुरी हे पुन्हा धुपन घ्यायला लागावं. म्हणजे नाका वाटे जे काय औषधी धुरी म्हणजे ज्याच्यात हळद असेल, लिंब असेल, वेखंड असेल, अशा औषधांची वाफ, अशा औषधांची धुरी घेतल्याने तिथला जो म्युकस लेयर आहे, तिथला जो शुगरचा प्रोटीन साठलेल्या गोष्टी आहेत किंवा ज्याच्यामुळे इन्फेक्शन वाढेल अशी जी स्थिती आहे तिच्यासाठी प्रतिबंध नक्की या गोष्टींमुळे होऊ शकतो. त्याचबरोबर काही औषधं सुरू केली ते म्युकोरमायकोसिस सारख्या पुढच्या आजारांना प्रतिबंध आटोक्यात येणं असं लगेचच होऊ शकतं. म्युकोरमायकोसिसच्या बाबतीत माझा वैयक्तिक अजून अनुभव किंवा माझी त्यातला चिकित्सा न दिल्यामुळे आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा बुरशी किंवा असा विचार करून आयुर्वेदातले जे कुष्ठग्न किंवा म्हणजे त्वचेच्या वेगवेगळ्या बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन्स म्हणूयात त्याच्यासाठी जी औषधं मग अगदी साधं त्रिफळा, कडुनिंब, वावळिंब यासारख्या औषधांपासून बनवलेले योग, ते आरोग्यवर्धिनी, वसंत कुसुमाकर असे जे त्वच कुष्ठग्न रोग औषध आहेत त्यांचा उपयोग, पुन्हा हा रक्ताश्रित व्याधी म्हटल्यावर जलौका, सिरावेद अशा पंचकर्मातल्या ट्रीटमेंट याचा नक्की उपयोग होऊ शकेल. काही वैद्य याच्यावर नक्की आता ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टच्या सहाय्याने बरोबरीने किंवा आणखी बाकी ॲलोपॅथिक मधल्या तज्ञांच्या बरोबरीने काम करतात आणि त्याचे रिझल्ट पुढे आपल्याला स्टडीचं कळेलच. लंग फायब्रोसिसवर सुद्धा चांगला उपयोग आपल्याला आयुर्वेदाचा होताना दिसतोय. यामध्ये जे काय अल्व्हिओलसची ताकद स्कारिंग झालेले असतं त्यामुळे छातीला, पाठीला भरपूर औषधी तेलाचं मालिश करणं, पिंडस्वेद म्हणजे औषधी भाताच्या शेकाने हलकासा शेक देणं, बस्ती करणं, वेगवेगळे लेप जे तिथला कफ खेचून व तिथल्या वंगण पुरवतात असे जे लेप, त्यांचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट बऱ्याच वैद्यांना दिसतात. अशा प्रकारे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन मध्ये आयुर्वेद इज गोइंग टू बी अ व्हेरी गुड रे ऑफ होप असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद मेधाताई. पळत तुम्ही खूप धापा टाकत हे सांगितलं, कारण वेळेचं भान आपल्याला सगळ्यांना पाळायचं आहे. आपण शेवटच्या मुद्द्याकडे आणि शेवटच्या ह्याच्याकडे येऊयात. दीप्तीताई, सगळ्यांचे प्रश्न आहेत खरं तर, मागच्याच्या ते सगळं कव्हर झालेलं आहे, पण तरी तिसऱ्या लाटेसाठी काय आहे? तिसऱ्या लाटेची भीती आणि विशेषतः लहान मुलं आणि त्यांच्यासाठीची भीती सगळ्यांच्या मनात आहे. मला वाटतं आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा खरं तर या विषयाचा शेवट नाही होऊ शकत, पण कारण तो सगळ्यात आता समोर येऊन पडलेला आणि त्याच्यावर आता आपण सगळे विचार आणि कृती करायला उत्सुक असलेला असं आपण जमलो. त्यामुळे आजच्या आपल्या चर्चासत्रातला हा आपण शेवटचा विषय घेऊयात. या तिसऱ्या लाटेसाठी आपण काय करूयात दीप्तीताई? नक्कीच. आता मी पण चॅटबॉक्स मध्ये वाचत होते की बऱ्याच जणांचा प्रश्न असाच आहे की तिसरी लाट येते आणि तिसऱ्या लाटेची दाहकता अशी वाटते की ती आपल्या घरातल्या लहान मुलांवरती, लहान लेकरांवरती ती काहीतरी अफेक्ट करते की काय, अशी भीती सगळ्यांच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे तिची दहशत ही आत्तापासून दिसतीये. पण एका बाबतीमध्ये आपण सुदैवी आहोत. तिसऱ्या लाटेचं जे प्रेडिक्शन आहे ते अंदाजे ऑगस्ट सप्टेंबर असं सांगत आहेत. आणि असं जर का विचार केला तर आपल्या हातामध्ये 2 ते 2.5 महिने हे नक्की आहेत. या 2 ते 2.5 महिन्यामध्ये नक्की असं काय करूयात की जेणेकरून आपण तिसऱ्या लाटेपासून स्वतःला वाचवू शकू? असं जर का विचार करायला गेलं तर नक्की असं सांगावं वाटेल की आपण खूप वेळेला आयुर्वेद बघतो. आता कितीतरी वेळ झालाय आपण आयुर्वेद ऐकतोय, पण ज्या वेळेला आपण खऱ्या अर्थाने आयुर्वेद जगायला लागू त्यावेळेला अशा तिसऱ्या लाटा नाही, अशा कितीही लाटा आल्या तरी त्याच्यापासून आपण आपल्या स्वतःला, आपल्या कुटुंबाला, आपल्या घराला त्याच्यापासून नक्की रक्षण देऊ शकू, याच्यापासून नक्की सांभाळू शकू. आयुर्वेद जगायचा म्हणजे नक्की काय करायचं? तर आता आपल्याला सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतंय की आयुर्वेद जगायचा आहे म्हणजे नक्की काय करायचंय. आतापर्यंत सातत्याने जो 1.5 तासाचा उल्लेख, 1.5 तास जे बोलणं चाललेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे आलेले आहेत. एक फक्त डोक्यामध्ये पक्के ठेवण्यासाठी परीक्षेच्या आधी जाताना कसे असे छोटे छोटे महत्वाचे पॉइंट्स असतात, तशा काही गोष्टींवरती आपण फक्त आता हायलाइट करूयात. आत्ताचा जाणवणारा म्युकरमायकोसिसचा धोकाही असेल, डायबेटिक वाढलेला आहे लोकांमध्ये याचंही एक कारण आहेच आहे. आणि ह्या सगळ्यामुळे आपल्याला आपल्या घशाचं आरोग्य खूप सांभाळायचंय, आपल्या जिभेचं आरोग्य आपल्याला खूप सांभाळायचंय, कारण ही जागा अशी आहे की इथे पटकन कुठलं तरी इन्फेक्शन जाणं आणि ते इन्फेक्शन वाढणं असं होणार आहे. केवळ एवढ्यासाठीच नाही तर पुढच्या लाटेमध्ये सुद्धा आपल्याला जे इन्फेक्शन येणार आहे ते आपल्या शरीरामध्ये परत आपल्या श्वसन मार्गातूनच एंट्री करणार आहे. आणि हे इन्फेक्शन जर का आपल्याला थोपवायचं असेल तर आपल्याला आपल्या नाकाचं, आपल्या तोंडाचं, आपल्या टाळूचं आणि घशाचं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन करावं लागणार आहे. आणि हे मेंटेन करण्यासाठी आता काय काय करायचं हे आपल्याला दिसतंय. दात घासतच आहोत, त्याच्या जोडीला काही औषधी चूर्णांचा वापर करून जर का जीभ
टाळू यांचा भाग स्वच्छ केला तर ह्या स्वच्छतेमुळे सुद्धा आपण ह्या सगळ्यापासून लांब राहू शकू. कवल औषधींचा सातत्याने उल्लेख चाललाय की गोळ्या करण्यासाठी त्रिफळा, हळद यासारखं काढा किंवा हे गरम पाण्यामध्ये घालून घेणं ह्याचा काही उपयोग करता येऊ शकतो. वाफेचाही मुद्दा आहेच आहे. अजून 2 मुद्द्यांवरती आपण महत्वानी हायलाइट करतोय तो म्हणजे धूपन आणि नस्य. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आता इथे आपल्याला दिसत आहेत, पण मनामध्ये प्रश्न आहे की हे आम्हाला कुठून मिळू शकेल, की खरंच सांगताय हे खूप छान आहे, ऐकायलाही बरं वाटतंय, पण ऍक्च्युअली इम्प्लिमेंट कसं करायचं. तर आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी नक्की सांगून ठेवते की ह्या सगळ्या गोष्टी असलेलं की ज्याच्यामध्ये गुळण्यांसाठीचं औषध असेल, नस्याचं औषध असेल, धूपन औषध असेल आणि काही औषधं असतील की जी पाण्यामध्ये घालून सिद्ध जल ही जी आयुर्वेदामध्ये कन्सेप्ट आहे जी आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते, ह्या गोष्टींचे पॅकेट्स, या गोष्टींचं किट आपल्या शाळेमध्ये आपण प्रबोधिनीच्या हेल्प डेस्कच्या इथे तयार करून ठेवलेला आहे आणि ह्याचा वापर आपण सध्या सातत्याने सुरू करूया. याच्या जोडीला ही जशी व्यक्तिचर्या आपण म्हटलो की हे जसं पर्सनल हायजीन बद्दल आपण बोललो, त्याच्यात जोडीला जेवणातले काही बदल हे आपल्याला नक्की करायचे आहेत. काय खायचं, काय नाही खायचं ह्याच्यासाठी खूप प्रश्न चॅटबॉक्स मध्ये पडताना मी पण बघत होते. तर काय खावं हे आता स्लाइड वरती दिलेलं आहे. 2 सूत्र आणि 2 गोष्टींवरती खूप हायलाइट करायचंय की जोपर्यंत भूक लागत नाही, भुकेची जाणीव होत नाही, तोपर्यंत आहाराचं सेवन करायचं नाहीये. असं जरी आपण पथ्य पाळायचं ठरवलं तरी सुद्धा शरीरामध्ये अनवॉन्टेड मटेरियल साठणार नाही, ज्याला आयुर्वेदामध्ये आम म्हणतो, तो शरीरामध्ये जमा होणार नाही आणि पुढच्या आजारांकडे हे जाणार नाही. याच्यात जोडीला ऋतू कुठला आहे याचं भान ठेवून जर का आपण आपलं आहार ठरवत गेलो तर त्या दृष्टीने खूप आपण स्वतःला त्या आहाराच्या नियमांमध्ये बसवू शकू आणि आजारांचं प्रमाण हे नक्कीच टाळू शकू. हे जसे मुद्दे आपण आपल्याला स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी मान्य करतो आहे आणि करणार आहोत असं जेव्हा आपण आपल्या मनाला बजावतो, त्याच वेळ जोडीला आयुर्वेदाकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक अपेक्षा सध्या समाजाकडून दिसते की इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेद काम करतो, आयुर्वेद सांगतो आणि म्हणजे मग नक्की काय करायचं म्हणजे इम्युनिटी वाढेल. एकच गोष्ट लक्षात घेऊयात की इम्युनिटी वाढवायची आहे, पण ही इम्युनिटी एखादी गोळी खाल्ल्याने, एखादं ज्यूस पिल्याने किंवा कुठल्या तरी मार्केटच्या फंड्याच्या अंतर्गत किंवा कोणीतरी मार्केटिंग करतोय आणि आपण त्याला बळी पडतोय, अशा पद्धतीने आपण आपलं व्याधिक्षमत्व वाढवण्यासाठी, आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी काम नको करूयात. आपली इम्युनिटी वाढवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या प्रकृतीचा विचार हा आपल्याला करावा लागेल. आपल्या जवळच्या वैद्यांकडून, आपले जे फॅमिली डॉक्टर असतील, जे नियमित संपर्काचे परिचयाचे वैद्य असतील, त्यांच्याकडून नक्की आपली प्रकृती काय आहे ही जाणून घेऊयात आणि मग त्याच्या पुढे आपल्याला व्याधिक्षमत्वासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल. अगदी सोप्या सोप्या कुठल्या गोष्टी करायच्या ह्या सुद्धा आता आपल्याला सगळ्यांना स्लाइडवर दिसत आहेत. याच्याच जोडीला आपण सुरुवातीच्या एका स्लाइडमध्ये बघितलं की काही प्रकारचे रिसर्च पेपर्स तयार झालेले आहेत, काही प्रकारचे संशोधनं झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये गुळवेल, पिंपळी, अश्वगंधा, आवळा ह्या पदार्थांमध्ये असे अनेक प्रॉपर्टीज सापडले आहेत की ज्यांच्यामुळे आपण स्वतःला या आजारापासून प्रोफायलॅक्टिक संरक्षण असं देऊ शकतो. आपण या आजारापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. मात्र एक कळकळीची विनंती की या गोष्टींचा वापर जो असेल हा आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करूया. काही जणांना गुळवेल मानवेल तर काहींना आवळा मानवेल. एकच पदार्थ सगळ्यांनाच मानवेल असं नाही, कारण आपल्यापैकी प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी आहे. हे जसं नित्य सेवनाच्या गोष्टी झाल्या त्याच्याच जोडीला अनेक रसायन औषधं, खास इम्युनिटी बिल्डर्स आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सांगितलेले आहेत. अगदी आपल्या ओळखीची म्हणजे च्यवनप्राशासारखं औषध आहे, अगस्ती रसायने, वर्धमान पिंपळी आहे. पण याही औषधांचं असंच आहे की प्रत्येक औषध सगळ्यांनाच मानवेल असं नाही, सगळ्यांना सूट होईल असं नाही, हे सुद्धा प्रकृतीनुसार बदलणार आहे. तर ह्या औषधांचं सुद्धा सेवन जर का आपण आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने करत गेलो तर नक्कीच आपली इम्युनिटी खूप छान पद्धतीने वाढत जाईल. मगाशी किटमध्ये मी ज्याचा उल्लेख केला ते सिद्ध जल म्हणजे औषधं टाकून गरम केलेलं पाणी आणि ते दिवसभर आपल्याला थोडं थोडं करत संपवायचंय. या सिद्ध जलाचे खूप चांगले उपयोग होतील. अगदी सिद्ध जलाचं औषध नसेल तर सोन्याचं वेढं जर आपण पाण्यामध्ये टाकून ते उकळलं आणि त्याचं जरी सेवन आपण करत राहिलो तरी सुद्धा ते इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने विचार करेल. सगळ्यात शेवटचा एकच मोठा विचार की जो इम्युनिटीसाठी खूप महत्वाचा आहे आणि कायम दुर्लक्षित राहतो तो म्हणजे सकारात्मक विचार. वेगवेगळ्या गोळ्या आपण खात असतो, वेगवेगळी औषधं आपण घेत असतो, व्यायाम सुद्धा आपण करत असतो, पण जर मनामध्ये सकारात्मकता नसेल, आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता नसेल तर कुठल्याही आजारांमधून आपण बाहेर येणं किंवा कुठल्याही आजाराला फाईट करणं हे खरंच खूप अवघड असतं. आमच्या आयुर्वेदामध्ये म्हणतात की विषादो रोग वर्धनानाम. तुम्हाला जर का चिंता असेल, तुमची काळजी असेल तर तुमचा कुठलाही आजार कितीही औषधांची जोड जरी असेल तरी सुद्धा वाढणारच आहे. तर
सकारात्मक विचाराचं महत्व हे कायम आपल्या लक्षात ठेवूयात आणि येणारी तिसरी लाटच नाही, अशा कितीही लाटा जरी आल्या तरी स्वतःची ताकद इतकी वाढवूयात की ह्याला आपण कधीच बळी पडणार नाही, असा विश्वास घेऊन, असा विश्वास तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करून मी थांबते. धन्यवाद. आपण वेळेच्या थोडंच पुढे गेलो, पण मला माहिती आहे हे अखंड चालू राहावं असा संवाद आपण सगळ्या वैद्यांनी केला. मी ज्ञानप्रभूच्या वतीनं, स्नातक संघाच्या वतीनं आपल्या तिघांचे अतिशय मनापासून आभार मानतो. खरं ही सुरुवात आहे असं मी म्हणेन. सत्राचा जरी समारोप असला तरी मला असं म्हणायचं आहे की आयुर्वेदाबद्दलचा आपण अवलंब, मी नुसता प्रचार प्रसार नाही म्हणणार, आपल्याला प्रचार प्रसार या मार्केटिंगच्या तत्वज्ञानात जायचंच नाहीये. जे शाश्वत असं हे आपलं शास्त्र आपल्या परंपरेतलं आहे, त्याच्या अवलंबाचा, त्याच्या अभ्यासाचा आपण ही सुरुवात करूयात. मला असं वाटतंय या सत्राची तीच शेवट होईल. पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांनी इतका वेळ तग धरली आणि उत्सुकतेने आपण प्रश्न विचारलेत. खूप चांगल्या चांगल्या सूचना आल्यात की शास्त्रशुद्ध अभ्यास याचा व्हायला पाहिजे. या सगळ्याची मदत किंवा हे असंच प्रकारचं काम करण्यासाठी तर ज्ञानप्रबोधिनी आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना या विषयामध्ये काही काम करायचं आहे त्यांनी जरूर संपर्क करा. आमचे 20-25 वैद्य आणि अन्य डॉक्टर सुद्धा, म्हणजे इथं भेदभाव नाहीच आहे. आज हे सत्र आयोजित केलंय ॲलोपॅथिक डॉक्टरांनी. त्यामुळे पॅथी एकत्रित असा विचार आपण या सगळ्यामध्ये करतो. त्यामुळे ज्यांना ज्यांना या विषयात काम करायचं जरूर आपल्या या गटाशी संपर्क करा. इथं मी आपली सगळ्यांची रजा घेतो आणि बागेश्रीताईकडे पुढील सूत्र समारोपाची देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि सर्व वैद्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आपण इतका छान वेळ दिला आणि प्रत्येकाच्या जवळजवळ सर्व प्रश्नांची आपण उत्तरं इथे देऊ शकलोय. मला वाटतं ज्यांना त्यांची उत्तरं नसतील मिळाली ते नक्कीच आपल्या हेल्पलाईन थ्रू तुमच्याशी कनेक्ट होऊन त्याची उत्तरं मिळवू शकतील. आपण तयार केलेला स्वास्थ्य रक्षक संच याचाही सर्वांनी नक्की लाभ घ्यावा. ह्या संचाच्या द्वारे नक्कीच आपण तिसऱ्या येणाऱ्या लाटेच्या विरुद्ध स्वतःला सुसज्ज करू शकू आणि आपली स्वतःचीच इम्युनिटी इतकी चांगली असेल की या तिसऱ्या लाटेची आपल्याला बिलकुल भीती बाळगायचं काही कारण राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. थांबूया. सेशन संपला असं मी जाहीर करते. यानंतर कोणाला काही चर्चा करायची असेल, काही प्रश्न उत्तर असेल तर जर वैद्यांना वेळ असेल तर आपण पुढे घेऊ शकू. बागेश्री संपूयात सत्र आपण. चालेल सर. बाकी हेल्पलाईन आणि याच्यावरती मग आणखीन पुढील संवाद हा चालू आहे. चालेल. धन्यवाद. धन्यवाद महेश सर, मेधाताई आणि दीप्तीताई.